सुप्रभात. कविश्री बहिणाबाई चौधरी कविश्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी कल्याण विभाग व मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी विद्यार्थी विकास विभाग युवती सभेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या आत्मनिर्भर युवती विद्यमानाने आयोजित या कार्यशाळेला मी आपल्या सगळ्यांच्या शब्दशुमनाने स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी विद्यार्थी कल्याण विभागाचे विद्यार्थी विकास विभागचे अधिकारी डॉक्टर संजीव साळवे सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षपद ग्रहण करावं. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचा आज हे जे शिबिर आपण आयोजित केलेले या शिबिरचा आज 4था दिवस आहे. हे आयोजन तुमच्यासाठीच केलेले जेणे की महिला किंवा युवतीमध्ये आत्मनिर्भर कसं व्हायचं त्याच्याबद्दलची माहिती त्यांना भेटली पाहिजे आणि ते स्वतःसाठी जागरूक होऊन स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज मी व्यासपीठावर आमंत्रित सगळे मान्यवरांना विनंती करते की ते प्रतिमा पूजन करावे. धन्यवाद. आजच्या या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉक्टर मयुरी खर्चे या आपल्याला महिला आरोग्य समस्या व त्याचे उपायाबद्दल आता आपल्या मान्यवरांचं स्वागत करणं आपले प्रथम कर्तव्य आहे. तर मी बडे मॅडमला विनंती करते की त्यांनी डॉक्टर मयुरी खर्चे यांचं स्वागत करावं. डॉक्टर सीडी खर्चे यांचं स्वागत डॉक्टर एस.बी. साळवे सर करतील. मी अशी त्यांना विनंती करते. आपले अध्यक्षांचं स्वागत डॉक्टर सुरेखा जाटे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते.
अध्यक्षासोबत स्वागत करणं कर्तव्य आहे ना सर. आजच्या या कार्यशाळेचे आपले प्रमुख वक्ते डॉक्टर मयुरी खर्चे या आपल्याला महिला आरोग्य समस्या व उपाय, महिलांना बरेचसे स्वास्थ्य संबंधी तक्रारी असतात, त्या तक्रारीचं निवारण कसं करायला पाहिजे किंवा महिलांना आरोग्य संदर्भात कसे जागरूक राहायला पाहिजे की त्यांना समस्या पुढे चालून येणार नाही, त्याबद्दलचे मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर मयुरी खर्चे करणार आहे. आणि डॉक्टर मयुरी खर्चेंना आमंत्रित करते. नमस्कार. नमस्कार. आजचा कितवा दिवस आहे आपला? चांगला वाटतोय कार्यक्रम? मग अजून पुढे 15 दिवस कंटिन्यू करायचं. चांगल्या वाटल्यावर नाही कसं काय म्हणतो? बर, ते फक्त एवढ्यासाठी तुमच्या समोर आलो. कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेता, त्याच्यातनं काय जे परिवर्तन यायचं ते येईल. आपण व्याख्यात्यांना बोलवतो, त्यांना ऐकून घेतो आणि मग ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या बाबी होत राहतील, पण आपल्याला काही कागदोपत्रे पण बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यात तुम्ही दररोजची सही करता आहात. आज आपण विद्यापीठाच्या परिपत्रकावर सिग्नेचर करायची आणि ती सिग्नेचर झाल्याशिवाय आपण जायचं नाही. कार्यक्रमाच्या सर्वात शेवटी आपण ते घेणार आहोत. मॅडम असतील, काही आपले व्हॉलेंटियर्स आहेत ते घेतील. व्यवस्थित गडबड न करता. आणि आज डॉक्टर तुमच्यात आहे आणि मुद्दामूनच डॉक्टर तुमच्यात असल्यामुळे शक्यतोवर आम्ही वाइंडअप करणार आहोत. त्याच्यामुळे मुक्तपणे डॉक्टरांशी संवाद करा. तुम्हाला जेही विचारावंसं वाटतं, म्हणजे आम्ही असल्यावरही विचारलं तरी ते आनंदाचं आहे आणि आम्ही नसल्यावर म्हणजे थोडासा तुम्हाला तो अडचण येऊ नये याच्यासाठी मी म्हणतो की तुम्ही मुक्तपणानं तुम्हाला असलेल्या अडचणी विचारा. डॉक्टर आपल्याच गावात असतात, त्याच्यामुळे तुम्हाला इथेही चर्चा करता येईल आणि त्यांच्या दवाखान्यात जाऊनही चर्चा करता येईल. फक्त काय असतं माहिती आहे का, प्रश्न आपल्याजवळ ठेवण्यापेक्षा त्याची उत्तरं जर आपण शोधली तर ती फार चांगली असतात आणि म्हणून तो उत्तरं शोधण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करा. नुसतेच प्रश्न तुमच्याजवळ असू देऊ नका, ते प्रश्न उत्तराच्या रूपामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी ज्या कार्यक्रमांचं आयोजन आहे, आपल्या साऱ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जेवढ्या सूचना दिल्या आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा एवढी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी डॉक्टर मयुरी खर्चे या तुम्हाला स्वास्थ्य संबंधी माहिती देणार. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनात काही शंका असतील तर त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर तुम्ही निसंकोचपणे त्यांना प्रश्न विचारू शकता. डॉक्टर मयुरी खर्चे. धन्यवाद राणी मॅडम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेच्या आजच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर साळवे सर, खर्चे मॅडम, राणे मॅडम, जावळे मॅडम, चाटे मॅडम व तसेच माझे प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपला विषय महिला आरोग्य समस्या व उपाय. आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याची सुंदर व्याख्या सांगितली आहे. समदोषा समअग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वास्थ्य इति अभिधीयते. याचाच अर्थ दोष, धातू, मन हे जे आपल्या शरीराला धारण करतात, हे जेव्हा साम्य अवस्थेत असतात व तसेच आपलं मन, इंद्रिय, आत्मा हे जेव्हा प्रसन्न असतात त्याला स्वास्थ्य असे म्हणतात. आता त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे, हो की नाही? त्यासाठी अजून महिला आरोग्यामध्ये महिलांसाठी आरोग्याची विशेष काळजी घ्यायची काय गरज आहे?
बरेचदा आपण आरोग्याविषयी बोलताना महिला आरोग्य याच्यावर जास्त भर देतो. का? कारण स्त्री ही आपल्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते. म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. संहितांमध्ये स्त्रीला अष्टावधानी असं म्हटलंय, कारण ती एका वेळी 8ही दिशांकडे लक्ष देऊ शकते. तुम्ही हे सगळं तुमच्या घरी बघतातच. आई किचनमध्ये काम करताना एका गॅसवर कुकर असतं तर दुसरीकडे ती चपाती करत असते. त्यात पाहुणे आले तर ती त्यांचा पाहुणचारही करते की नाही. त्याच पद्धतीने जे आपण म्हणतो मल्टीटास्किंग, हे आपल्या स्त्रियांचा हा खूप मोठी स्ट्रेंथ आहे ना. हे आपल्याला स्त्रीला हे फार छान पद्धतीने मल्टीटास्किंग जमत असतं. पण हे सगळं करताना जे सगळ्यात जास्त ती ज्याच्याकडे दुर्लक्ष करते ते म्हणजे तिचं स्वतःचं आरोग्य. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं हे तितकंच महत्वाचं आहे, हो की नाही. तसंच आता आपण बघितलं की स्त्री ही आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. त्याच्यात स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा माइलस्टोन म्हणजे जेव्हा तिची रजप्रवृत्ती सुरू होते, म्हणजेच मेनार्ज, किंवा ज्याला आपण मासिक पाळी येते असं म्हणतो. तर मासिक पाळीचं ओव्हरऑल काय आहे, बेसिक, हे तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा जो आपलं स्त्री बीज फर्टिलाइज नाही होत तेव्हा ते रप्चर होऊन दर महिन्याला आपल्या शरीराबाहेरून तो रजस्राव होत असतो. मग आता या ड्युरिंग पिरियडमध्ये काय लक्षणं तुम्हाला विशेष करून दिसतात बरं? काय त्रास होतो? बोलू शकता तुम्ही, फ्रीली बोलू शकता प्लीज. ओके, अजून ओके, अजून काय वेगळी लक्षणं दिसून येतात? ओके, व्हेरी गुड. आता आपण सांगितल्याप्रमाणे पेन, पोट खूप जास्त दुखतं, अगदी इतकं की पहिल्या दिवशी आपल्याला उठायला सुद्धा त्रास होतो, हो की नाही. आज आपण हे सगळं, त्यात कंबर दुखी, चिडचिड वगैरे, हे सगळी लक्षणं दिसून येतात. मग ह्या सगळ्यांची कारणं काय? हे सगळं नॉर्मल आहे का? पोट दुखणं या 4 दिवसांमध्ये हे नॉर्मल आहे का? कारण आपण म्हणतो सगळ्यांचंच दुखतं, हे नॉर्मल आहे, पण खरंच नॉर्मल आहे याच्यावर विचार करायला पाहिजे ना. आपण करतो? मग काय कारणं असू शकतात याची? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं इम्प्रॉपर डाएट. आपला आहार हा पोषित आहार नसतो, त्यामुळे हे सगळ्यात जास्त हे लक्षण आपल्याला दिसून येतं. त्याचसोबत आपली सेडेंटरी लाईफस्टाईल, ज्यावेळी आपल्याला व्यायामाची, शरीराला सगळ्या गोष्टींची गरज असते, ते आपण नुसतं एका जागेवर बसून काम करतो, किंवा जे काही गरजेचं असतात ते रिक्वायरमेंट्स, जसं मेडिटेशन सारखे, हे जे आपण रुटीन आपलं जे बिघडलेलं आहे, हे सुद्धा एक फार महत्त्वाचं कारण आहे आपल्या मासिक पाळीमध्ये हे जे त्रास होतात ह्याच्यासाठी. त्याचसोबत अजून आपण सगळेच ऐकतो हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून, जे आपल्या स्त्री शरीरातले हार्मोन्स असतात ते सुद्धा या काळात जरा अपडाऊन असतात, त्यामुळे सुद्धा हे लक्षणं जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत असतात. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्या काही विशिष्ट दोषांनी जेव्हा दूषित होतं तेव्हा सुद्धा हे काय लक्षणं दिसतात हे सुद्धा छान पद्धतीने सांगितले. कारण या सगळ्याचा परिणाम तुमच्या डिस्चार्जवर, म्हणजे जो तुमचा 4 दिवसांमध्ये जो रजस्राव जात असतो त्याच्यावर परिणाम होत असतो. जसं वाताने जर ते दूषित झालं तर जो रजस्राव जातो हा स्कॅन्टी असतो, म्हणजे जो आपण म्हणतो की फ्लो तुमचा 4 दिवस व्यवस्थित जायला पाहिजे तो अगदी 1 किंवा 2 दिवसच जातो. हे मोस्ट ऑफ टाइम वात दोषाच्या दृष्टीने हे लक्षण आपल्याला दिसून येत असतं. ते जर पित्त दोषांनी जर ते दूषित असेल तर अगदी बॉडीमध्ये हीट, चिडचिडपणा किंवा खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग, हे सुद्धा आपल्याला हे लक्षण त्यामध्ये जाणवतं. तसंच जर ते कफदोषांनी दूषित असेल तर ग्रंथीसारखे, ब्लड क्लॉट सारखं ब्लिडिंग आपल्याला हे जात असतं. आणि जेव्हा हे सगळं नॉर्मल असेल तर हा फ्लो तुमचा नॉर्मल नाहीये, यासाठी व्यवस्थित योग्य वेळी लक्ष देऊन योग्य उपाय करणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनीच हे काही बदल तुमच्या ह्याच्यात ऑब्झर्व केले असतील, पण आपण हे सगळं नॉर्मल म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ॲक्च्युली हीच वेळ असते ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देण्याची, नाहीतर हे फ्युचरमध्ये अजून जास्त मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. तसंच आपण आता ह्याची कारणं बघितली, हार्मोनल, जेनेटिकल, किंवा त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा जो आपला आधारस्तंभ आहे तो म्हणजे निद्रा.
जेवायचं बोलतो, खायचं, व्यवहार हे सगळं बोलतो. त्याच पद्धतीने निद्रा ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आपण घेतो का पुरेशी झोप? नाही घेत ना. त्यामुळे सुद्धा हे सगळं सिम्पटम्स आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. जसं चिडचिडपणा, हे मूड स्विंग्स, हे सुद्धा आपल्याला या पिरियड्समध्ये जास्त दिसतात. त्याच पद्धतीने याला एक प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं सुद्धा म्हणतात किंवा प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिया असं सुद्धा म्हणतात. हे म्हणजे पाळी यायच्या 1 आठवड्याआधी किंवा 4-5 दिवस आधी प्रचंड मूड स्विंग्स होणं. कळतच नाही का आपल्याला रडू येतं अचानक. एका क्षणाला छान वाटतं तर दुसऱ्या क्षणात आपली चिडचिड सुरू होऊन जाते. होते ना, हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करता ना. हे नॉर्मल नाहीये. हा एक डिस्फोरिया जो आपण एक्सपिरियन्स करत असतो, याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि योग्य तो उपाय करणं सुद्धा. कारण जर तुम्ही हे आत्ताच इग्नोर केलं तर पुढे जाऊन, आजकाल तुम्ही ऐकलं असेल, पोस्टपार्टम डिप्रेशन, जी स्त्री पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आतुरतेने त्या येणाऱ्या बाळाची वाट बघते, तेच बाळ जेव्हा आल्यावर ती त्या बाळाला घेऊ सुद्धा शकत नाही, एवढं डिप्रेशनमध्ये ती जात असते. याला पोस्टपार्टम डिप्रेशन जे आजकाल खूप कॉमन दिसतं, हे त्यामध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. आणि त्यावेळी जर तुम्ही अजून योग्य ती काळजी घेतली नाही तर जेव्हा तुमचा मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी जायचा किंवा रजोनिवृत्तीचा काळ येतो, तेव्हा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणून किंवा एम्प्टीनेस सिंड्रोम असं सुद्धा दिसून येतं. म्हणजे तिला त्यावेळी फार एकटेपणा, लोनलीनेस आणि ती डेफिनेटली डिप्रेशनमध्ये, एन्झायटीमध्ये जात असते. त्यामुळे बघा, हे जे मूड स्विंग्स किंवा जे आपण म्हणतो, ह्याला जेव्हा आपण इग्नोर करतो, हे पुढे जाऊन किती मोठे होऊ शकतात त्याची कल्पना तुम्हाला आता आलीच असेल. त्यामुळे हे जरी आपण म्हणतो की सगळ्यांना होतं, नॉर्मल आहे, तरी सुद्धा हे नॉर्मल नाही आहे. हे त्याकडे योग्य तो उपाय तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तसंच What about oversmelling means oversmelling in period of menstruation? हे सुद्धा तुझ्या मानसिक नृत्यामुळे सुद्धा हे एक लक्षण तुम्हाला जास्त दिसून येतं. कधी कुठलं हे स्मेल चांगलं वाटतं किंवा काही, हे सगळे तुमचे मेंटल प्रॉब्लेम्स जे असतात, हे जेव्हा आपले हार्मोन्स अपडाऊन असतात तेव्हा तुमच्या माइंडमध्ये फार फ्लक्च्युएशन्स असतात. जसे आपले हार्मोन्स जे तुम्हाला माहिती असतील, FSH किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, हे सगळे तुमच्या डायरेक्टली मनावर, माइंडवर सुद्धा तितकेच अफेक्ट करत असतात. त्यामुळे तुम्हाला ही काही विशिष्ट लक्षणं दिसून येत असतात. पण ऑब्व्हियसली त्याचं तुमचं कारण हे तुमच्या रोजच्या रुटीनमध्येच आहे. तुमचा आहार, तुमचा विहार, तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे. जसं आता पिरियड्समध्ये अजून एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांमध्ये जास्त दिसून येते, ती हल्ली जी म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम आपल्याला खूप छान झालेला आहे. जो सुपरमॅनची जी संकल्पना आहे की सुपरमॅन सगळं करतो, तसं आता सुद्धा आपल्याला सुपर वुमन बनायची फार इच्छा असते, हो की नाही? की आपल्याला घरातली कर्तव्य व्यवस्थित पार पाडायचे, बाहेर सुद्धा परफेक्ट राहायचं, समाजात सुद्धा एकदम स्ट्रॉंगली हे कर. पण हे सगळं करताना तिच्यावरती जो प्रेशर येतो, जो स्ट्रेस येतो, ह्याची कल्पना आपण करतो का? किंवा हे करत असताना आपण किती इग्नोर करतो? किंवा जे काही तुम्ही आता ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतात, स्पेशली जेव्हा स्टेफी किंवा हे पॅड्सची वगैरे, ती अगदी त्या ड्युरिंग पिरियड्समध्ये उड्या मारते किंवा हे करते. ह्याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही फक्त घरीच बसा वगैरे. तुम्ही डेफिनेटली तुमची रोजची कामं रेग्युलर करा, पण स्पेशली त्या 4 डेजमध्ये तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते. अशा वेळी जर तुम्ही ओव्हर एक्झर्ट तुम्हाला केलं तर साहजिकच ह्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसेलच ना. आपण त्या पिरियडमध्ये पाहिजे ती काळजी घेतच नाही आणि त्यामुळे आपल्याला हे सगळे सिम्पटम्स हल्ली दिसून येतात. त्याच पद्धतीने आता आपण आहाराचा विषय घेतला तर आहार हा तुमचा पोषित, व्यवस्थित, सकस असला पाहिजे. त्यात तुम्ही आहारामध्ये सुद्धा ऐकलंच असेल, सात्विक आहार, राजसिक आहार, तामसिक आहार. ऐकलंय की नाही? तर सात्विक आहार म्हणजे काय नेमकं? की जे आपण फ्रेश फूड, जे गरम गरम जे खातो, हे सात्विक आहार. ह्याच्याने तुमच्या शारीरिक व तसंच मानसिक आरोग्य सुधारायला मदत होत असते. तेच जर राजसिक आहार म्हणजे जे आपण खूप जास्त ऑइली, स्पायसी फूड जे आपण कन्झ्युम करतो, जसं की चायनीज किंवा मग पाणीपुरी सारखे जे चाट्स वगैरे जे आपण सतत खात असतो, किंवा जे शेजवान सॉस वगैरे, हे जे चिली अँड ऑल दॅट सगळं कन्झ्युम करतो, हे सगळं मोस्टली तुमच्या राजसिक आहारमध्ये येत असतं. याच्याने तुमच्या शरीरावर काय फरक पडतो? तर साहजिकच आहे, पित्त वाढतं, ॲसिडिटी सारखे हे सगळे जास्त प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसून येत असतात. त्यासोबतच आपण
एक गोष्ट अजून बघितली की तुमचा आहाराचा तुमच्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात राजसिक आहार कन्झ्युम करता तेव्हा तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही राग करणं किंवा चिडचिड, इरिटेबिलिटी हे सगळं खूप जास्त प्रमाणात वाढतं. आधीच्या काळी एवढा राग किंवा एवढं क्रोध हे आपण बघायचो नाही. हल्ली आपल्या आहारातून हे वाढल्यामुळे आपल्याला हे सगळे इमोशन जास्त प्रमाणात ॲग्रिवेट करतात. तसंच तामसिक आहार. तामसिक आहार म्हणजे काय? जे अन्न आपण शिळं खातो किंवा हल्ली जे आपण मोस्ट जास्त कन्झ्युम करतो तो म्हणजे बेक प्रॉडक्ट्स, पाव, ब्रेड, बिस्किट्स किंवा फर्मंटेड जे अगदी रात्री भिजवून वगैरे जे आपण हे करतो ह्याच्याने सुद्धा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. याच्यामुळे तुमचं शरीर हे तुम्हाला हेवीनेस, लेझीनेस हे सगळे लक्षणं दिसतात. त्याच पद्धतीने तुम्हाला निराश, उदास असं सुद्धा जाणवत असतं. बरेच जण आपण हे इमोशन एक्सपिरियन्स करतो की मला अचानक उदास वाटतंय, मला अचानक चांगलं वाटतंय, मला अचानक राग येतोय. हे नेमकं का होतंय? बरं, आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नाही, तरी सुद्धा अचानक आपण हे इमोशन्स का एक्सपिरियन्स करतोय? का? कारण हे सगळं आपण आपल्या आहाराचा परिणाम आपल्या मनावर होताना दिसत असतो, पण हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि त्यामुळे हा एक टॉपिक जो खूप इग्नोर्ड राहत असतो. त्याच पद्धतीने आपण आहार, निद्रा बघितली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण बघितलं की प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिया ज्याच्यात तुमची मनाची स्थिती ही बिघडलेली असते. त्यासाठी तुम्ही काय उपयोग कराल किंवा काय उपाय कराल किंवा तुम्ही काय करता? चिडचिड वगैरे तुम्हाला सगळ्यांना होते, तुम्ही एक्सेप्ट केलं, पण मग त्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन करताय? काय आहे तुमच्या रुटीनमधलं? एनिवन? काहीच नाही. सगळ्यात मेन आणि छान रिझल्ट देणारं म्हणजे आपलं ऑब्व्हियसली मेडिटेशन. हे तुम्ही रोज 5 to 10 मिनिट्स जरी केलं तरी हे तुम्ही तुमच्या मनाचे आरोग्य व तसेच हे जे मूड स्विंग्स किंवा आपण जे पिरियड्समध्ये हे जी मनस्थिती, अस्वस्थ मनस्थिती एक्सपिरियन्स करतो त्याच्यावर आपण विजय पाहू शकतो. त्याच्यासाठी हे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं रोजच्या रुटीनमध्ये तर तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतात. त्याचसोबत योगा किंवा प्राणायाम. योगा जे असतात हे तुमची बॉडी शारीरिक व्यायामासाठी तर खूपच चांगलं आहे, पण मानसिकरित्या सुद्धा तुमचं ध्यान करण्याची कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही आपली योगाद्वारे खूप छान पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तसंच प्राणायाम जे मी तुम्हाला सांगितलं, प्राणायाममध्ये अनुलोम विलोम किंवा शीतली हे जे काही प्रकार आहेत प्राणायामचे हे खूप छान काम करतात. जेव्हा तुमचे प्रचंड मूड स्विंग जे होत असतात त्यावेळी त्यांना एक रिलॅक्सेशनची फार गरज असते. तर हे सगळं आपण प्राणायामद्वारे हे खूप छान करत असतो. जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा जेव्हा तुम्ही एक लांब श्वास घेता तेव्हा तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटतं की नाही, फील होतं की नाही? किंवा एक्झामला जायच्या आधी सुद्धा जी भीती असते, एक पेपर लिहायच्या आधी आपण एक लांब श्वास घेऊन सुरू करतो का? कारण त्या मोमेंटला का होईना तुम्हाला एक रिलॅक्सेशनची फिलिंग येते, हो ना? मग हेच जर आपण रेग्युलरली प्रॅक्टिस केलं प्राणायाम, त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय जास्त वेळ द्यायची गरज नाही. हार्डली तुम्ही 5 to 10 days बट रेग्युलर रोज 5 to 10 मिनिट्स पण रोज केलं तर हे सुद्धा तुम्ही इम्प्रूव्हमेंट्स तुमच्या ह्याच्यात रुटीनमध्ये बघू शकता. हे तुमच्या सायकल्समध्ये हे चेंजेस तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्याचसोबत अजून एक गोष्ट जी पाळीच्या रिलेटेड असते ती म्हणजे आपल्या चेहऱ्यावर किंवा स्किनवरती चेंजेस बघायला मिळतात. कोणी ऑब्झर्व केलं आहे का त्या ड्युरिंग पिरियडमध्ये तुमच्या स्किनमध्ये काय चेंजेस होतात? काय होतात? ओके. अजून काय होतं? डलनेस जाणवतो. ओके. अजून? ओके. आता हे जे काही चेंजेस आपल्या चेहऱ्यावरती दिसतात हे का दिसतात? कारण जेव्हा आपले जे सेक्स हार्मोन्स असतात हे मोस्ट प्रॉब्ली अफेक्टेड असतात आपल्या त्या ड्युरिंग पिरियड्समध्ये, आणि ते सेक्स हार्मोन्स अफेक्ट झाले की ते जे आपल्या स्किनच्या इथले जे ऑइल आणि सिबेसियस ग्लँड्सचे प्रोडक्शन्स अफेक्ट करतात. त्यामुळे मग तुम्हाला हे सगळे चेंजेस तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असतात. जसं आपण बघितलं की आपली जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही आपली 28 दिवसांची असते, 28 डेजची सायकल असते, सगळ्यांना माहिती आहे. मग अशा वेळी तो जेव्हा फर्स्ट हाफ ऑफ सायकल, पहिल्या हाफ ऑफ सायकलमध्ये ना तुम्हाला तुमची स्किन अचानक ड्राय किंवा डल किंवा तुमच्या स्किनवरती असे फाईन लाईन्स किंवा ब्रिंकल्स असं जाणवायला लागतं. मग अशा वेळी तुम्ही तुमच्या स्किन रुटीनमध्ये काय चेंजेस करतात किंवा काय यूज करता तुम्ही स्किनसाठी? फक्त चेहरा धुतो आपण, एवढंच करतो, हो की नाही? काही वेगळं रुटीन तुम्ही स्किनसाठी किंवा तुमच्या डेली रुटीनसाठी काही फॉलो करता का? नाही. ओके.
जेव्हा आता फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला जाणवते की तुमची स्किन ही ड्राय आहे, डल आहे, तर अशा वेळी नुसतं चेहरा धुवून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? त्याची केअर होणार आहे का? नाही. जर स्किन ड्राय, डल, रिंकल्स वगैरे असतील तर अशा वेळी तुमच्या स्किनला गरजेचं असतं ते मॉइश्चरायझर. त्याचसोबत अजून इम्पॉर्टंट असतं तुमच्या स्किनचं हायड्रेशन. ड्रायनेस का आहे? कारण तिथे हायड्रेशनची डिहायड्रेशन हे लक्षण दिसत असतं, हायड्रेशनची कमतरता आहे. त्यामुळे जर ती कमतरता आहे तर नुसतं फेस वॉश करून उपयोग आहे का? नाही. आपल्याला रिक्वायर्ड ट्रीटमेंट तरी तर घ्यावीच लागेल का? तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये मॉइश्चरायझर्स किंवा रिक्वायर्ड हायड्रेशन असं तुम्ही तुमच्या स्किनसाठी रुटीन करू शकता. तेच जेव्हा सेकंड हाफ ऑफ तुमची जी सायकल असते त्यात कधी कधी अगदी आपण आपल्या त्वचेच्या प्रेमात पडतो की एकदम क्लीन, ब्राईट, ग्लोईंग असते, वाटते की नाही आज माझी स्किन खूप छान आहे. तर तेव्हा मोस्ट ऑफ तुमचा हा जो टाईम असतो हा ओव्हुलेटिंग टाईम असतो. जो LH हार्मोन असतो, ल्युटिनायझिंग हार्मोन, तो जेव्हा शरीरात वाढतो तेव्हा ॲटोमॅटिकली तुमच्या स्किनवरती तो ग्लो येतो, तो क्लिअर ब्राईटनेस हे असं तुम्हाला जाणवतं. पण तेच जेव्हा तुमची ब्लिडिंग किंवा पाळी सुरू व्हायच्या 3-4 दिवस सगळ्यात वर्स्ट स्किन तुम्ही एक्सपिरियन्स करतात ना, जसं तुम्ही सांगितलं सगळ्यात मोस्टली तेव्हा स्किन ही फार ऑइली होत असते आणि ऑइली असल्यामुळे ती एक चांगलं ॲटमॉस्फिअर असते बॅक्टेरियल ग्रोथसाठी. त्यामुळे तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन सारखे आणि त्यामुळेच आपण पाळी यायच्या आधी पिंपल किंवा ज्याला आपण सिस्टिक ॲक्ने सुद्धा म्हणतो हे सुद्धा आपल्याला त्या ड्युरिंग पिरियडमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं. ओके. पण मग आता या पिरियडमध्ये पण नुसतं तोंड धुवून किंवा 2-3दा बघा मी पाण्याने स्वच्छ तोंड धुते हे इनफ आहे का? नाही ना. आता जर स्किन तुमची ऑइली आहे आणि तुम्ही कंटिन्यू ऑइल ॲप्लिकेशन, मॉइश्चरायझर किंवा नुसतं पाण्याने धुताय तर ती क्लीन होणार आहे का? नाही. यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? ते प्रॉपर क्लिन्झर्स किंवा व्यवस्थित फेस वॉशनी फेस क्लीन करणे फार गरजेचं आहे. कारण तिथे तुमच्या चेहऱ्यावरती आता ऑइल प्रोडक्शन आहे, चिकटपणा आहे, त्याच्यामुळे तुमचा पिंपल येतोय किंवा जो आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण पिंपल आली की करतो ती म्हणजे फोडायची कामं. जेव्हा ते फोडतो तेव्हा ते इन्फेक्शन दुसरीकडे स्प्रेड होत राहतं. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल एक पिंपल आलं की लगेच 2-3 वाढतात की नाही? कारण ते इन्फेक्शन आपण स्वतःच्या हाताने ते स्प्रेड करत असतो. त्यामुळे अशा वेळी मोस्ट प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित क्लिन्झर्सची किंवा जेव्हा तुम्ही सन एक्सपोजर किंवा बाहेर जातात तेव्हा सनस्क्रीन लोशन्सची यूज करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्पेशली सनस्क्रीन यूज करता तेव्हा मोस्टली ते SPF 30च्या अबाव पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स ही यूज करते किंवा तो यूज करतो म्हणून ते ब्लाइंडली यूज करणं ॲडवायसेबल नाही आहे. किंवा कुठलं दुकानदार म्हणतो की हा एक न्यू प्रॉडक्ट आहे, हा खूप सुंदर आहे, तुम्ही यूज करून बघा. प्रत्येकाने ते प्रत्येक स्किन टाईपला ते सूट होईल असं नाही आहे. त्यामुळे आपल्या स्किन टाईपचा आपण कोणत्या कंडिशनमध्ये सध्या आहोत याचा विचार करून योग्य ते स्किन रुटीन फॉलो करायला पाहिजे. ओके. त्याच पद्धतीने अजून जेव्हा आपण मेन्सेस किंवा पाळीच्या गोष्टी करतो तेव्हा अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आणि आत्ता सध्या खूप कॉमन आहे ती म्हणजे PCOD. ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी PCOD? माहिती आहे PCOD म्हणजे काय? नाही माहिती. ओके. हल्ली आजकाल तो खूप जास्त कॉमन झालेला आहे आणि जर 10 पैकी आपण एक्सपिरियन्स केलं तर 7 गर्ल्स हे PCOD लँडिंग असतात. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. हा एक ओव्हरीजचा डिसीज आहे. जे आपलं गर्भाशय असतं तिथेच एक ओव्हरी म्हणून असतात जिथे आपलं स्त्रीबीज असतं आणि तिथून ते स्त्रीबीज रिलीज होत असतं. ते जर फर्टिलाइज झालं तर प्रेग्नन्सी राहते आणि ते जर फर्टिलाइज नाही झालं तर ते बाहेर पडतं, त्यालाच आपण रजप्रवृत्ती म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा हे जे स्त्रीबीज आहे ते ओव्हरीजमध्येच डिजनरेट होतं, म्हणजे इन शॉर्ट स्त्रीबीज हे तयार होतच नाही आणि ते तिथल्या तिथे डिजनरेट होऊन तिथे सिस्ट फॉर्म करतं. म्हणून आपण त्याला सिस्ट जे म्हणतो आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हणतो. आता पॉली म्हणजे काय? तर फक्त एक सिस्ट नाही, तर पॉली म्हणजे भरपूर सिस्ट तयार होत असतात. आपल्या एका ओव्हरीमध्ये हे भरपूर सिस्ट तयार होत असतात. त्यामुळे याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हणतात, जो आजकाल खूप कॉमनली आपण दिसतोय. आता या पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये काय वेगळे आणि काय विशिष्ट लक्षणं दिसून येतात? कोणीतरी? सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षण ते PCOD मध्ये जे दिसतं ते म्हणजे इरेग्युलर मेन्सेस. आता बरेचदा इरेग्युलर मेन्सेस हा फार
खूप मिसकन्सेप्ट किंवा आपल्याला न समजणारा हा विषय. इरेग्युलर मेन्सेस, आपले मेन्सेस हे इरेग्युलर आहे, हे कसं ओळखायचं? तर आता आपण बघितलं की आपली जी सायकल असते ही 28 डेजची असते, राईट? तर जेव्हा तुमचे पिरियड्स ही 21 डेजच्या आधी किंवा 35 डेजच्या नंतर अशा सायकल्सनी जर येत असतील तर तुमचे पिरियड्स ही इरेग्युलर आहेत. त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य उपचार घेणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जर इग्नोर केलं तर पुढे जाऊन खूप आपले गायनिकल प्रॉब्लेम्स वाढतात. ते आपण आता पुढे बघूच. पण हे इरेग्युलर मेन्सेस जास्त करून PCOD मध्ये दिसतं. त्यामुळे काहींना अगदीच 2-2 महिन्यांनी 3-3 महिन्यांनी येतं, तरी सुद्धा आपण पाहिजे ते उपचार किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घेतच नाही. जे काही प्रॉडक्ट्स किंवा युटेराईन टॉनिक्स तुम्हाला बाहेर भेटतात ते तुम्ही ब्लाइंडली घेता. पण खरंच ते युटेराईन टॉनिक तुमच्या त्या कंडिशनला ॲडवायझेबल आहे का? किंवा ते कोणत्या कंडिशनमध्ये ते युटेराईन टॉनिक घ्यायचं आहे हे विचार न करता आपण ते ब्लाइंडली घेतो. फॉर एक्झाम्पल सहेलीसारखं हे खूप जण ब्लाइंडली यूज करतात, पण त्याचा कधी कधी खूप रॉंग रिझल्टसुद्धा दिसू शकतो. त्यामुळे व्यवस्थित डॉक्टरला कन्सल्ट करून जर तुम्ही इरेग्युलर मेन्सेस एक्सपिरियन्स करत असतील तर ते व्यवस्थित डॉक्टरला कन्सल्ट करून त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर ऑफकोर्स हे असं PCOD सारख्या गोष्टींमध्ये आपण लँड होतो. दुसरं अजून गोष्ट जे PCOD मध्ये जास्त करून दिसतं ते म्हणजे हिर्सुटिझम. हिर्सुटिझम म्हणजे तुमची फेशियल हेअर ग्रोथ वाढत असते. ऑब्झर्व केलंय कधी अचानक तुमचे अप्पर लिप्सचे केस वाढतात आणि तुम्ही अगदी 15-15 दिवसांनी सुद्धा तुम्हाला अप्पर लिप्स करावे लागतात. तर हे नॉर्मल नाही आहे. कारण काय होतंय, आपल्या शरीरातले जे अँड्रोजेनिक हार्मोन्स आहेत हे डिस्टर्ब असल्यामुळे हे जे फेशियल हेअर्स आहेत हे वाढत असतात. त्याला हिर्सुटिझम म्हणतात आणि हे कॉमनली PCOD मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत असतं. तेच अजून जास्त महत्त्वाचं आणि मोस्ट कॉमनली दिसून येतं ते म्हणजे पिंपल, ॲक्ने. PCOD मध्ये हे खूप जास्त दिसतात. जरी आपण म्हटलं की जेव्हा नॉर्मल ह्याच्यात असेल तर एखादा आला आणि तो सप्रेस झाला तर ठीक आहे, पण PCOD मध्ये खूप जास्त आणि ते बरे न होणारे ॲक्ने असे फॉर्म होत जातात आणि ते वाढत वाढत अगदी पिगमेंटेशन म्हणजे काळसर डाग किंवा खड्डे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कधी पिंपल तो गेला तरी सुद्धा खड्डा राहतो. हे सुद्धा लक्षण आपल्याला PCOD मध्ये जास्त प्रमाणात दिसतं. त्याचसोबत PCOD मध्ये जे सगळ्यात जास्त अजून गोष्ट दिसते ती म्हणजे मूड स्विंग्स. खूप जास्त प्रमाणात मूड स्विंग्स तुम्हाला PCOD मध्ये जाणवतात. अगदीच म्हणजे फक्त पाळी यायच्या आधीच नाही तर थ्रूआउट सायकल तुम्हाला हे मूड स्विंग्स जाणवत असतात. अगदी तुम्ही इतकं फ्लक्च्युएशन असतं माइंडचं की तुम्हालाच कळत नसतं की तुमच्यासोबत नेमकं काय होतं. इतक्या प्रमाणात हे मूड स्विंग्स PCOD मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसत असतात. त्यामुळे हे जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर हे खरंच PCOD आहे का हे ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. अजून एक गोष्ट जी PCOD मध्ये जास्त दिसते ती म्हणजे एक्झॅन्थ्रोसिस. ह्याचा अर्थ मानेवरती काळसरपणा आहे. नेकलाईन ब्लॅकनेस हे जास्त दिसतं. आपण बरेचदा मड असेल, क्लीन नसेल त्याच्यामुळे तो ब्लॅकनेस, पण तो एक प्रकारचं PCODचं सिम्पटम सुद्धा असू शकतं. हे आपण मोस्ट इग्नोर करतो. हे PCOD मध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. तसंच PCOD मध्ये केस हे खूप जास्त प्रमाणात गळतातही आणि बारीकही होतात. ज्यांचे एकदम दाट केस असतात त्यांचे अगदी एकदम बारीक होऊन ते गळायलाही लागतात. त्यामुळे हे जर साईन्स असतील तर हे तुम्ही PCODच्या लक्षणांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. अजून एक गोष्ट जी PCOD मध्ये जास्त इम्पॉर्टंटली आणि जास्त ह्याच्यात दिसते ती म्हणजे वेट गेन. अचानकच आपलं वजन वाढायला लागत असतं आणि कळत नाही की आपण आपलं डाएट तर नॉर्मल आहे, सगळं जेवढं पाहिजे तेवढंच खातोय, तरी सुद्धा अचानक वजन का वाढतंय. वेट गेन हे PCOD मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. तसंच वेट गेन वाढणं म्हणजे ह्यालाच आपण आता ओबेसिटी असं म्हणतो. हे ओबेसिटी आणि PCOD हे असं आहे की ओबेसिटी जर ऑलरेडी त्या मुलीला असेल तर ती डेफिनेटली PCOD मध्ये लँड होते आणि जर PCOD असेल तर तिला ते ओबेसिटी होऊ शकतं. त्यामुळे हे असं आहे की लाईक पहिले अंडा या पहिले मुर्गी. ओबेसिटीमुळे PCOD होते की PCODमुळे ओबेसिटी होत आहे हे फाइंड आउटच करणं मुश्किल आहे आणि तेवढंच डिफिकल्ट त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं की पहिले ओबेसिटी ट्रीट करू की PCOD. पण मोस्ट हे की दोन्ही याच्यावरती उपयोग होणारे असे ड्रग्स यूज करून ते दोन्ही सायमल्टेनियसली ट्रीट करावे लागत असतात आणि ही ट्रीटमेंट ही लॉंग टर्म असते. ही काही असं ताप आला आणि आपण गोळी घेतली आणि तो
बरं झाला असं नसतो. हा कंटिन्यू तुमची लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे तो योग्य तो आपल्याला ट्रीटमेंट लाईनअप करावी लागते. तर आता यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा हे जे आपण लक्षणं बघितले ह्याची कारणं काय आहेत आता PCODची? तर सगळ्यात इम्पॉर्टंट ऑब्व्हियसली तुमचं इम्प्रॉपर डाएट, जे आजकाल आपण फास्ट फूड जे खातो. अनफॉर्च्युनेटली हे जे आजार आपले जे दिसून येतात ते टीनएजमध्ये, जसं 18 वर्षाच्या पुढे दिसतात. आणि हेच वय असतं जेव्हा आपल्याला बाहेरच्या खायची चटक लागत असते, हो की नाही? आपल्याला जास्त करून बाहेरचं खायला प्रिफर करत असतो किंवा बाहेरच्या फूडला आपण एक्सपोज होत असतो. त्याच्यामुळे हे सगळे चेंजेस आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात. कंटिन्यू ब्रेड, पाव किंवा पिझ्झा, बर्गर्स ह्या सगळ्या फास्ट फूड्समुळे आपल्याला हे लक्षणं सुद्धा दिसतात. तसंच आपण बघितलं की तुमची डिस्टर्ब लाईफस्टाईल, तुमचा ना झोपेची वेळ नॉर्मल असते, ना तुमचा शरीराला योग्य तो व्यायाम असतो. किंवा आजकाल व्यायामाचा विषय निघाला की प्रत्येकजण म्हणतो रोज माझी इतकी धावपळ असते की व्यायाम करायची गरजच नाही. पण रोजची कामं करण्यात आणि व्यायाम करण्यात हे फार महत्त्वाचं असतं. कामं करतात तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेशरमध्ये किंवा तुमची बॉडी ही स्ट्रेसमध्ये वर्क करत असते. आणि जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करतात तेव्हा बॉडी ही रिलॅक्स असते किंवा त्याला ती तिच्यावरती रिलॅक्सेशन किंवा स्मूथिंग हे ती आतून एक्सपिरियन्स करत असते. त्यामुळे ती तुम्ही जिना वर खाली केला तरी तो व्यायाम नाही. एक्सरसाइज आणि तुमचं डेली रुटीन हे वेगळं असतं. त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष देणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तसंच आता आपण बघितलं की PCODमध्ये माइंड फ्लक्च्युएशन खूप जास्त प्रमाणात असतं, हो की नाही? बघितलं ना की खूप जास्त मूड स्विंग्स अगदी महिन्याभर जाणवतात. तर यासाठी जेव्हा कंटिन्यू जास्त माइंड फ्लक्च्युएशन असतं त्यासाठी तुम्हाला माइंडला शांत करणारे टेक्निक्स रोजच्या रुटीनमध्ये ॲड करणं फार गरजेचं आहे. 2 तास आपण डिस्कस केले ऑब्व्हियसली, मेडिटेशन, प्राणायाम, योगा हे तर बघितलेच. पण त्याचसोबत अजून तुम्ही ॲड करू शकता ते म्हणजे अशा, आणि जेव्हा माइंड फ्लक्च्युएशन जास्त असतात ना तेव्हा निगेटिव्हिटी आपल्याजवळ खूप जास्त लवकर प्रमाणात येत असते. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आणणं किंवा जे काही तुम्ही अफर्मेशन्स म्हणा, हे जे काही तुमच्यासाठी जे सोयीचं आहे किंवा जे तुम्ही कम्फर्टेबल आहे हे स्वतःसाठी रुटीन सिलेक्ट करून ते रोज करणं फार गरजेचं आहे. अजून तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचं जेव्हा आपण आहाराचं बघितलं तेव्हा सात्विक आहार हा घेऊ शकतो. आणि PCOD मधला जो आहार असतो हा मोस्ट प्रॉबब्ली तुमचा विथ लेस शुगर असायला पाहिजे. कारण PCOD मध्ये काय होतं, जो आपला इन्सुलिन मेटाबॉलिझम असतो हा खूप जास्त डिस्टर्ब असतो. त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व केलं असेल की PCODच्या पेशंटला डॉक्टर अगदी गोड खाऊ नका किंवा जे डायबिटीसचे पथ्य आहे ते PCOD मध्ये आपल्याला सांगितले जातात. का? कारण इथे इन्सुलिन हार्मोन किंवा इन्सुलिन जे आपलं मेटाबॉलिझम असतं ते खूप जास्त प्रमाणात डिस्टर्ब असतं. त्यामुळे PCOD मध्ये आपण जितका प्रमाणात आहार हा कमी साखरेचा, लेस शुगरचा असेल तो केव्हाही बेटर असतो. त्याच पद्धतीने तुम्ही यामध्ये मूग डाळ सूप हे जास्त घेऊ शकतात किंवा तुमचे प्रोटीन डाएट्स हे छान पद्धतीने वाढवू शकतात. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून आपण PCOD मध्ये करू शकतो ती म्हणजे सीझनल व्हेजिटेबल्स, ज्याला आपण रानभाज्या वगैरे असं सुद्धा म्हणतो. तर सीझनल व्हेजिटेबल हा कन्सेप्ट का आहे, का म्हणतो की आपण सीझनल व्हेजिटेबल्स घ्यायला पाहिजे? कारण जी भाजी ज्या सीझनमध्ये येते तेच घटक तुमच्या शरीराला सुद्धा तेव्हा गरजेचे असतात. जसं पावसाळ्यात एखादी भाजी येत असेल तर त्या ड्युरिंग पिरियडमध्ये तुमच्या शरीरात ती घटक कमी असतात आणि म्हणून ती भाजी तुम्ही त्यावेळेस खायला पाहिजे. त्यामुळे सीझनल फ्रूट, सीझनल व्हेजिटेबल्स हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये किंवा जे आपण रानभाज्या बघतो हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये कन्झ्युम केले पाहिजे. त्याचसोबत आपण हे सगळे आहार वगैरे बघितलं. त्याचसोबत सगळ्यात अजून इम्पॉर्टंट म्हणजे तुमची दिनचर्या, ज्याला आपण आपलं रोजचं डेली रुटीन म्हणतो. हे सगळं रेग्युलेशनसाठी तुमचं सकाळी व्यवस्थित वेळेवर लवकर उठणं, तुमच्या बॉडीला एक टाइम टेबल, आपल्या बॉडीचा सुद्धा एक क्लॉक असतो, तुम्ही ऐकलं असेल, बायोलॉजिकल क्लॉक आपण ज्याला म्हणतो. मग या क्लॉकमध्ये जर आपण डिस्टर्बन्स आणले तर अगदी आपल्या शरीरातलं सगळं बिघडत जातं. त्याच्यामुळे हा जो बायोलॉजिकल क्लॉक आहे हा फॉलो करणं फार गरजेचं असतं. यासाठी सकाळी व्यवस्थित आपण लहान मुलांना जसं शिकवतो अर्ली टू बेड अर्ली टू राईज, हे सगळं आपल्याला सुद्धा तितकंच ॲप्लिकेबल आहे. सकाळी लवकर उठल्याने ऑब्व्हियसली पॉझिटिव्हिटी तेवढीच येते. तुमची प्रॉपर दिनचर्या, एक्सरसाइज हे आपल्याला वेळ राहतो आणि ते सगळं तुम्ही तुमचं रुटीनमध्ये व्यवस्थित फॉलो करू शकता. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असतं तो म्हणजे तुमचा आहार सेवनाचा टाईम. तुम्ही तुमचं 2 टाईमचं जे जेवण असेल किंवा 3 टाईम जे तुम्ही करत असाल त्याचे टाईम्स ठरवणं फार गरजेचं असतं. काही काहींचे आजकाल खूप डिस्टर्ब डाएट टाईम्स असतात
की अगदी सकाळचं जेवण तो 2 वाजता करतो, रात्रीचं जेवण 10 वाजता करतो आणि 2 वाजेपर्यंत कंप्लीट फास्टिंग. कारण रात्रीपासून साहजिक आहे तुम्ही सकाळी काही खात नाही किंवा सकाळी जेव्हा भूक लागते तेव्हा आपण कॉफी घेतो किंवा चहा घेतो, अशाने आपली भूक मोड होते. त्याच्यामुळे काय होतं, जे तुमचं डाएट सायकल असतं तो पूर्णपणे कोलॅप्स होतो. कारण तुमच्या बॉडीला कळतच नाही की केव्हा मी याचं अन्न पचवू, केव्हा मी माझी हे एनर्जीज यूज करू किंवा हे केव्हा सेल्सकडे पोहोचेल. कारण साहजिक आहे ना, जो तुमचा डायजेशन टाईम असतो तो तुमच्या बॉडीला तुम्ही देतच नाही आहे रॉंग टाईमवरती डाएट घेऊन. आणि सेकंड अजून जे रात्रीचं जे तुम्ही डाएट घेता, जेवण करता, जेवण झालं की अगदी आपण बेडवरती जाऊन झोपतो, हे किती चुकीचं आहे. तुमच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये निदान 2 तासाचा फरक तरी पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या बॉडीला तो पचनाचा वेळ तरी दिला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सगळे इग्नोर करतो त्यामुळे आपण आजकाल ॲसिडिटी किंवा अपचन किंवा डायजेशन प्रॉब्लेम्स आजकाल जे बघतो हे जास्त प्रमाणात आपल्याला ह्याच्यामुळेच दिसतं. आणि जेव्हा हे अपचनाची शरीराला सवय होते किंवा अपचन सारखं सारखं होतं तेव्हा डेफिनेटली तुमची इम्युनिटी सुद्धा तितकी अफेक्ट होते. साहजिक आहे, अन्नच जर व्यवस्थित पचलं नाही तर तुमच्या सेल्सला एनर्जीज कुठून भेटणार, एनर्जी भेटली नाही तर ओव्हरऑल थकवा किंवा जो काही आजारपण आहे हे तुम्हाला लवकर होणार की नाही. त्यामुळे सुरुवात कुठून होते ही तुमच्या आहारापासून. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे तुमच्या रुटीनमध्ये असणं फार गरजेचं आहे. बाकी जे तुम्ही आपण जे बघितलं PCODमध्ये इरेग्युलर मेन्सेस वगैरे, औषधांची ह्याला जोड तर हवीच, पण फक्त औषधांनी ह्याच्यावर उपयोग होणार नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल करेक्शन हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण स्त्रियांमध्ये जास्त बघून दिसते ती म्हणजे it is curable but with right lifestyle, and of course it is a long time treatment, but it is curable. म्हणजे PCOD झाला म्हणजे PCODचे पण खूप सारे मिथ्स आहेत की PCOD झाला म्हणजे मला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील, असा प्रकार नाही. हे तुम्ही औषधं अवॉइड करू शकता तुमची जर लाईफस्टाईल आणि तुमचं डाएट व्यवस्थित असेल तर. बिकॉज PCOD इज अ काइंड ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि हे डेफिनेटली तुमच्या डेली रुटीनवरती. आज जरी डॉक्टरांनी तुमचं PCOD क्युअर केला, पण उद्याला जर तुमचं पुन्हा अपथ्य तसंच सुरू राहिलं, बॅड रुटीन जर तसंच सुरू राहिलं, यू विल अगेन गोइंग टू लँड. कारण हा मेटाबॉलिझमचा खेळ आहे, तो तुमच्याच रुटीननी बिघडत असतो. आपण करेक्ट जरी केला तरी तो केव्हापर्यंत करेक्ट राहील, जेव्हापर्यंत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घ्या. PCOD हा फक्त डॉक्टर्सची मेहनतही नाही तर तुमच्या स्वतःच्या मेहनतसुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक जो मिथ असतो PCOD झाला म्हणजे प्रेग्नन्सी किंवा इन्फर्टिलिटी होते, डेफिनेटली नाही. PCODचे पेशंटसुद्धा प्रेग्नेंट होतात, इन्फर्टिलिटी वगैरे असं होत नाही, पण डेफिनेटली ती एक डिफिकल्ट सिच्युएशन असते. कारण इरेग्युलर मेन्सेस आहेत, सगळ्या सायकल्स डिस्टर्ब आहेत, अशा वेळी कन्सीव्ह करणं हे सुद्धा फार थोडं डिफिकल्ट असतं. पण होतच नाही हा जो मिथ आहे हा आपण काढून टाकला पाहिजे. पण डेफिनेटली या सगळ्यासाठी तुमचं राईट लाईफस्टाईल हे खूप मोठं इम्पॉर्टंट रुटीन आहे. ओके, ऑफकोर्स, कारण इथे तुझं इन्सुलिन मेटाबॉलिझम अफेक्ट होतं आणि वन्स तुझं इन्सुलिन मेटाबॉलिझम, इन्सुलिन काय करतं, आपल्या शरीरात जी एनर्जी असते ही प्रत्येक सेलकडे किंवा हे इकडे तिकडे पोहोचवत असते. आता जर तुमचं हे मेटाबॉलिझमच बिघडलं तर यासोबत तुझे दुसरे मेटाबॉलिझम सुद्धा अफेक्ट व्हायला लागतात. जसं आपण बघितलं की तुमचं खाणं अफेक्ट होतं, हे सगळं त्याच्यामुळे तुझे बॉडीतले फॅट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम हे सगळे जे असतात ते सुद्धा अफेक्ट होतात. शिवाय रिक्वायर्ड तुमच्या सेल्सला जर ती व्यवस्थित हे एनर्जी किंवा हे भेटत नसेल तर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स दिसायला लागतात किंवा तुम्ही इवन हे जर इग्नोर राहिलं तर तुम्ही डायबिटीजमध्ये सुद्धा लँडअप होऊ शकता. कारण साहजिक इथे तुमचा जर इन्सुलिन मेटाबॉलिझम अफेक्टेड असेल तर हाय चान्सेस आहे की तुम्ही डायबिटीजमध्ये लँडअप होऊ शकता. आता डायबिटीजमुळे काय काय होतं हे तर तुम्हाला आयडिया आहे. अगदी तुमची लाईफच स्लो डाऊन होऊन जाते. आपण म्हणतो की डायबिटीज इज अ स्लो किलर. त्यामुळे एक एक ऑर्गन सुद्धा याच्यामुळे अफेक्ट होत असतो आणि त्यामुळे ह्याच्याकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे. ओके, आता आपण अजून बघत होतो की लाईक स्त्रियांच्या बाबतीत अजून एक विषय आला तो म्हणजे ॲक्ने, पिंपलचा. पण फक्त पाळी आली म्हणून पिंपल आला असं नाही आहे. आता शेवटी पिंपल म्हटलं की आपल्या मुलींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय, हो की नाही. पिंपल आला की आपण अगदी आपलं घर डोक्यावर घेतो की नाही, की तो कसा जाईल ह्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो, की तो कधी कोणाला दिसणार नाही ह्याचा अगदी आपण
मेकअपचे थरवर थर लावू किंवा तो काय कसा जाईल त्यासाठी अगदी घरातलं टोमॅटो कॉफी काय काय चेहऱ्यावर अप्लाय करत नाही, करतो की नाही. अजून फोटोजमध्ये तो दिसू नये यासाठी आपण फिल्टर्स यूज करतो ना. नॉर्मल फोटो काढतो का पिंपल आल्यावर, याच्यात आपला सगळ्यात फेवरेट असतो आपल्याला साथ देणारा म्हणजे स्नॅपचॅट तर आहेच ना. सगळेच यूज करतात. पण मला सांगा ॲक्ने किंवा पिंपल फक्त दिसू नये किंवा तो चालला जावा एवढंच विचार करणं गरजेचं आहे का? किंवा आपण येतोय का येतोय, काहीतरी दुसरं कारण असू शकतं का, किंवा एखाद्या मोठ्या आजाराचं सुद्धा हे लक्षण असू शकतं ह्याचा विचार करतो का? कायम आपण भर फक्त बाह्य सौंदर्य म्हणजे तो दिसला नाही पाहिजे ह्याचाच बघतो, हो की नाही. हेच मेन आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असतो. पण हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं हा सुद्धा विचार आपण एकदा घ्यायला पाहिजे. आता जेव्हा आपण ॲक्नेचा किंवा पिंपलचा चर्चा करतो तेव्हा आपल्याला माहितीच आहे की पिंपल्स हे ह्याची कारणं काय, तर मोस्टली तुमची ऑब्विसली इम्प्रॉपर डाएट, तुमच्या खाण्याचा डेफिनेटली तुमच्या स्किनवर तुमच्या सगळ्या आपण जे डिस्कस केलं त्याच्याप्रमाणे फरक पडतो. सेडेंटरी लाईफस्टाईल आणि स्पेशली हे जे ॲक्नेज असतात हे मोस्टली तुमचे ऑइली किंवा स्पायसी किंवा जेव्हा तुम्ही अप्रमाणात किंवा अतिप्रमाणात दही वगैरे असे अभिषंधी पदार्थ जेव्हा तुम्ही सेवन करतात त्याच्यामुळे हे स्किन प्रॉब्लेम्स किंवा ॲक्नेसनी जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येत असतात. दुसरी गोष्ट ॲक्नेचं अजून एक कारण असू शकतं तो म्हणजे तुमचा स्ट्रेस. त्यामुळे तुमच्या रुटीन लाईफमधले जे तुमची मेंटल स्टेट आहे याचा सुद्धा तुमच्या स्किनवरती तितकाच फरक पडत असतो. स्ट्रेस, एन्झायटी याचा तुमच्या स्किनवरती ॲक्ने हे कारण असू शकतं. दुसरी गोष्ट अजून आपण बघितलेली हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा हे ॲक्ने येऊ शकतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कॉमनली बघतो ॲसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येऊ शकतात. बरेचदा आपल्याला फक्त एवढंच आपल्याला माहिती असतं पिंपल आला म्हणजे आपल्या पाठीशी काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण असं नाही आहे. पिंपलचे वेगळे वेगळे कारण सुद्धा असू शकतात. त्याच पद्धतीने आपण ह्याची कारणं बघितली. पण आता तसंच आयुर्वेदामध्ये ना पिंपलचे दोषानुसार सुद्धा प्रकार सांगितले. जेव्हा वात दोषाने जर ते दूषित असतील तर हे पिंपल ब्लॅकिश स्पॉट्स म्हणजे काळसर आणि छोटे छोटे एकदम जास्त प्रमाणात दिसतात. तेच जर ते पित्त दूषितनी असतील ना तर ते पिंपल असे रेडिश किंवा तुम्हाला अगदी बॉडीमध्ये अगदी इचिंग इरिटेबिलिटी जास्त जाणवते, अगदी लालसर प्रमाणात ते दिसतात. आणि तेच जर कफदोषाने दूषित असतील तर ते ॲक्नीज मोस्टली तुमचे ग्रंथीप्रमाणे अगदी मोठे मोठे नोड्युलर एवढे मोठे मोठे तुम्हाला ॲक्नीज दिसतात. त्याच पद्धतीने ते पिंपल तुमच्या चेहऱ्यावर कोणत्या भागात असतात ह्याचे सुद्धा कारणं वेगवेगळे असतात. जेव्हा पिंपल्स मोस्टली तुमचे फोरहेड किंवा स्किनच्या सेंटर्सवरती असतात ना तेव्हा हे मोस्टली ह्याचं कारण तुमचं ड्रँड्रफ असू शकतं. कारण काय होतं जेव्हा ड्रँड्रफचे जे काही तुमचे पार्टिकल्स असतात ते जेव्हा आपल्या स्किनवरती स्पॉट किंवा पडतात तेव्हा ते तिथे इन्फेक्शनसारखी अशी पॅथॉलॉजीज क्रिएट करून पिंपल्स क्रिएट करतात. तेच जर पिंपल तुमच्या गालावरती असे स्कॅटर्ड फॉर्ममध्ये पूर्ण गालावरती जर तुम्हाला ते जाणवत असतील तर ह्याचं मेन कारण तुमच्या बॉडीतली हीट किंवा ॲसिडिटी किंवा तुमचं पोट साफ न होणं किंवा आजकाल आपण बघतो IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, यालाच ग्रहणी वगैरे आपण सुद्धा असं म्हणतो की सतत पोटाचा आजार किंवा कधी पोट जास्त साफ न होणं किंवा कधी कडक संडास होणं कधी पातळ संडास होणं, अजिबातच अन्न पचत नाही, हे जेव्हा लक्षणं असतात तेव्हा सुद्धा तुमचे चेहऱ्यावरती हे लक्षण स्वरूपी हे ॲक्ने तुम्हाला दिसतात. तर हे मोस्टली आपल्या स्किनच्या पूर्ण चीकच्या पूर्ण स्कॅटर्ड असतात. तेच जर ॲक्ने तुमचे मोस्टली चीन म्हणजे चीनवरती किंवा इथल्या लोअर पार्ट्स ऑफ चीकवरती असतील तर हे मोस्टली हार्मोनल इम्बॅलन्समुळे असतात. मासिक पाळीच्या टायमामध्ये आणि त्याच्या अगोदर जर का आपल्या बॉडीमधून व्हाईट पाण्याचा जो त्रास होतो ना जो व्हाईट डिस्चार्ज असतो ना तो मोस्टली जेव्हा तिथे वजायनामध्ये एखादं इन्फेक्शन असेल त्यामुळे जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यालाच आपण ल्युकोरिया असं सुद्धा म्हणतो. आणि हा व्हाईट डिस्चार्ज जर तुम्हाला जास्त प्रमाणात की अगदीच तुम्हाला पॅड घ्यावे लागेल इतकं जर होत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याची ट्रीटमेंट ही घ्यायलाच पाहिजे. व्हाईट डिस्चार्ज आता मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तिथे एक प्रकारचं इन्फेक्शन असतं आणि हे जर तुम्ही इग्नोर केलं तर हे पुढे जाऊन तुम्ही ऐकलंच असेल सर्वायकल कॅन्सर सारखे सुद्धा मोठे मोठे डिसीजेस होतात. त्यासाठी आपल्याला पॅप्समियर्स वगैरे हे सगळे टेस्ट आपण करत असतो. तसंच व्हाईट डिस्चार्जसाठी काळजी काय घेणार
तर ते सगळ्यात म्हणजे तुमची हायजीन, त्या जागेची हायजीन. कारण आपल्याला माहिती आहे की जर तो व्हाईट डिस्चार्ज आहे, तिथे इन्फेक्शन आहे, ते जर आपण तिथे व्यवस्थित हायजीन मेंटेन नाही केली तर ते इन्फेक्शन आपल्या युरिनच्या तिथपर्यंत सुद्धा इन्क्रीज होऊन स्प्रेड होऊ शकतं. त्यामुळे तिथे मोस्ट इम्पॉर्टंटली तुमची हायजीन तर आहेच, त्याचसोबत योग्य ते ट्रीटमेंट प्रॉपर डॉक्टरचा सल्ला घेऊन करू शकतो. आता कसं आहे, व्हाईट डिस्चार्जमध्ये सुद्धा टाईप असतात. अगदी लिक्विड वॉटरी डिस्चार्ज असतो, कधी अगदी कर्ड जसं दही असतं त्या पद्धतीने डिस्चार्ज असतो, कधी त्यामध्ये येल्लोइश कलर असतो. त्यामुळे त्यानुसार ते प्रत्येकाने कशाने अफेक्टेड आहे त्यानुसार त्याची पॅथॉलॉजी बदलत असते आणि ती पॅथॉलॉजी स्टडी करून आपण त्याच्या अकॉर्डिंग ती ट्रीटमेंट करत असतो. पण जे ओव्हरऑल तुम्ही होम रेमेडीमध्ये करू शकता ती म्हणजे त्या जागेची हायजीन मेंटेन करणं. ओके, अजून आपण जे आता बोलत होतो ॲक्नेविषयी, तर आता हे जे कारण आपण बघितले ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन यामुळे सुद्धा ॲक्ने होतात. तर फक्त पाळीच्या प्रॉब्लेममुळेच नाही. त्यामुळे मग फक्त पाणी रेग्युलर येणं किंवा हे इग्नोर करणं फार गरजेचं आहे. किंवा हा पिंपल कशामुळे आला हे सुद्धा आपल्याला रिझन स्टडी करणं हे गरजेचं आहे. ओके, अजून दुसरी गोष्ट जी आपल्याला मोस्ट कॉमनली दिसून येते ती म्हणजे स्किन टॅनिंग. ओके, चेहऱ्यावरती अगदी जास्त काळसरपणा जाणवतो. आपण स्किन टॅनिंग म्हटलं की आपल्याला एक कारण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती असतं, ते म्हणजे उन्हात गेलं. एक्झॅक्टली, सन एक्सपोजर. उन्हात गेलं म्हणजे आपली स्किन टॅन झाली. किंवा आपण कधी कधी एक्सपिरियन्स करतो की ट्रेकिंगला जातो, बाहेर जातो, तेव्हा सुद्धा तुम्ही तुमची स्किन टॅनिंग एक्सपिरियन्स करता. त्याच्याशिवाय तुम्ही अजून जेव्हा स्विमिंग करता तेव्हा सुद्धा तुम्हाला जाणवतं की तुमची स्किन टॅनिंग ही होत असते. जेव्हा तुम्ही जास्त UV रेजला एक्सपोज होतात तेव्हा सुद्धा जाणवतं. किंवा तुमच्या ज्या स्किन फोल्ड्स असतात त्यामध्ये जेव्हा एखादं फंगल इन्फेक्शन जर होत असेल तेव्हा सुद्धा तुमचे स्किन कलर्स हे बदलत असतात. त्याला सुद्धा आपण एक टाईपचं स्किन टॅनिंग हे बघू शकतो. तर स्किन टॅनिंग का होतं? कारण तिथे तुमची जी टिश्यू हेल्थ असते ही व्यवस्थित नसते, चांगली नसते आणि म्हणून आपल्याला हे स्किन टॅनिंग हे लक्षण दिसत असतं. स्किन टॅनिंगचं अजून एक कारण ऑफकोर्स असू शकतं ते म्हणजे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स. आताच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स PCODमध्ये बघितला की नाही, याच्यामुळे सुद्धा आपल्याला स्किन टॅनिंग दिसू शकते. अगदीच चेहरा काळसर पडतो. बरेचदा आपल्याला वाटतं की आपलं सगळं व्यवस्थित आहे, आहार व्यवस्थित आहे, रुटीन व्यवस्थित आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावरती एवढा काळसरपणा का जाणवतो? किंवा मी आता उन्हात गेली नाही किंवा उन्हात जाताना आपण प्रिकॉशन्स घेतो तरी सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. पण हे एक कारण मोठ्या आजाराचं सुद्धा असू शकतं. त्यामुळे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्यासोबत याला अजून कारण असू शकतं ती म्हणजे तुमची एक्सपोजर. ऑब्व्हियसली दुसरी गोष्ट म्हणजे वातप्रॉब्लेम. जेव्हा तुम्ही कंटिन्यू एअरमध्ये सुद्धा एक्सपोज असतात किंवा जसं आता मी सांगितलं ट्रेकिंगमध्ये वगैरे तुमची बॉडी ही खूप जास्त एक्झॉस्ट झालेली असते आणि मग जेव्हा ती थकलेली असते तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये वृक्षता हा गुण फार जास्त प्रमाणात दिसून येतो आणि तेव्हा सुद्धा तुमचा चेहरा हा काळसरलेला तुम्हाला दिसतो. त्यामुळे मोस्ट ऑफ टाइम जेव्हा तुमच्या शरीरामध्ये हा वातप्रकोप हा गुण दिसतो तेव्हा सुद्धा तुमची स्किन टॅनिंग हे दिसतं. आताच आपण एक स्किन टॅनिंगचा एक प्रकार आपण PCODमध्ये बघितला तो म्हणजे मानेवरती काळसरपणा. त्यामुळे ह्याच्याकडे सुद्धा एक लक्षण म्हणून आपण बघायला हरकत नाही. तर आता ह्यासाठी अजून महत्त्वाचे एक कारण जे स्किन टॅनिंगसाठी असू शकतात ते म्हणजे तुमचे जीर्णजीवन. जेव्हा तुम्हाला एक मोठा आजार होऊन गेलेला असतो, जॉन्डिस किंवा टायफॉइड किंवा जो दीर्घकाळ चालणारा जो ताप असतो याच्यामुळे सुद्धा तुमच्या स्किनवरती ग्लोवरती फरक पडत असतो. कारण डेफिनेटली तिथे तुमची टिश्यू हेल्थ अफेक्टेड असते. त्यामुळे तुम्हाला हे स्किन टॅनिंग हे ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतं. त्या पद्धतीने अजूनच जर तुमच्या बॉडीमध्ये युरिनरी इन्फेक्शन्स जर असतील, जसं लघवी होताना जळजळ होणं किंवा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात खाज येते, हे जर युरिन इन्फेक्शन किंवा फ्रिक्वेंटली तुम्हाला सारखं युरिनला जावं लागतं किंवा गेल्यावरही ती साफ न झाल्यासारखं वाटणं, हे लक्षण जरी दिसत असेल तरी सुद्धा तुमची स्किन टॅनिंग हे तुम्हाला दिसतं. त्याशिवाय अजून तुम्ही जेव्हा एक्सेस कॉस्मेटिक प्रोडक्ट्स यूज करता, आता आपण सांगितल्याप्रमाणे कोणी म्हटलं हा प्रॉडक्ट छान आहे की आपण अगदी लावून बघतोच, पण आपली स्किन टाईप कशी आहे ते आपल्याला सूट होत आहे का याचा विचार न करता आपण ते यूज करतो. त्याच्यामुळे सुद्धा आपलं स्किन टॅनिंग होत असते. तर मग ह्याच्यासाठी तुम्ही काय उपाय कराल, काय चेंजेस करू शकता? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्रॉपर एक ऑइल ॲप्लिकेशन तुमच्या स्किनला लावू शकता. किंवा मग घरातला चांगला उपाय म्हटला म्हणजे हरिद्रा आणि दुधावरची साय. हरिद्रा म्हणजे हळद आणि दुधावरची साय मिक्स करून जर तुम्ही पेस्ट स्वरूपात जरी लावली तरी हे स्किन टॅनिंगवरती छान प्रकारात
छान प्रकारे रिझल्ट देऊ शकतं. त्याचसोबत प्रॉपर तुमचा आहार आणि व्यायाम हे तितकंच महत्त्वाचं आहे. अजून एक स्किन कलरमध्ये जो आपल्याला सगळ्यात जास्त गर्ल्स फेस करतात तो म्हणजे डार्क सर्कल्स. दिसतं की नाही, डार्क सर्कल्स आपण सगळेच एक्सपिरियन्स करतो. आणि आता डार्क सर्कल्सचं मूळ कारण काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे? झोप. ओके, राईट. झोप पूर्ण न होणे याच्यामुळे डेफिनेटली डार्क सर्कल्स होतात. तसंच स्ट्रेस, एन्झायटी यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याखाली हे काळसरपणा आपल्याला जाणवत असतात. यासाठी आपण मोस्टली ॲल्मंड म्हणजे आपले जे बदाम असतात त्याची पेस्ट करून जर तुम्ही ते डोळ्याखाली लावली त्याचे सुद्धा तुम्हाला छान रिझल्ट भेटतात. या ठिकाणी मला या विषयावर एक केस तुमच्यासोबत डिस्कस करावीशी वाटते. ती म्हणजे OPD मध्ये एक 13 वर्षाची मुलगी आली. ती माझ्याकडे ॲक्च्युली पिंपल ॲक्नेसाठी आली होती. आणि तिच्या आईची कंप्लेंट फक्त ही होती, तिचे ॲक्ने इतके होते की अगदी पूर्ण सगळा गाल काळसर झालेला, चांगले चांगले मोठे मोठे ॲक्ने होते. फक्त गालच नाही तर तिचं फोरहेड सुद्धा तितकंच अफेक्टेड होतं. तिच्या आईची मेन कंप्लेंट होती की हिचा चेहरा क्लीन व्हायला पाहिजे आणि ही रोज एकच रडणं घेऊन येते की माझ्या मैत्रिणींचा चेहरा खूप छान क्लीन आहे पण माझा चेहऱ्यावरती खूप जास्त ॲक्ने. त्यामुळे त्यांचा भर हा फक्त ह्याच्यावरती होता की तो चेहरा क्लीन व्हायला पाहिजे. पण जेव्हा मी तिची हिस्ट्री घेतली तेव्हा लक्षात आलं की तिला थायरॉईडची गोळी सुरू आहे. त्याचसोबत प्रचंड इरेग्युलर मेन्सेस. इरेग्युलर म्हणजे इतके की अगदी तिला 5-5, 6-6 महिन्यांनी पाळी यायची. मग आता विचार करा की फक्त ॲक्नेची ट्रीटमेंट देऊन तो बरा होणार आहे का? किंवा मी फक्त दिसण्याचे क्रीम्स लावून किंवा मी एवढं हे लेप वगैरे हे देऊन तो बरा होणार आहे का? नाही. कारण तिच्या आतले जे घटक आहे खूप जास्त डिस्टर्ब आहे. त्यातल्या त्यात तिला थायरॉईड आहे प्लस शी इज जे आता आपण बघितले PCODचे टिपिकल सिम्पटम्स हे सगळे तिच्यामध्ये दिसत आहेत. आणि अजून एक गोष्ट तिच्या अजून दिसत होती ती म्हणजे भूक लागते पण जेवणच जात नाही. जो आपणही कधी कधी एक्सपिरियन्स करतो आहे की अगदी आपल्याला भूक लागलेली असते पण आपल्याला एक पोळीच्या वर अन्नच जात नसतं. कारण आपल्या बॉडीतलं सगळं मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं आणि त्यामुळे अन्न घ्यायची इच्छा सुद्धा आपल्याला त्यावेळी होत नसते. हे सुद्धा तिच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत होतं. मग हे केस सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की हे सगळं नुसतं तिच्या ॲक्नेवर फोकस करून किंवा फक्त पिंपल दिसण्यासाठी गोरं करून उपयोग नाही आहे. तर तिला आधी तिचे हे जे इरेग्युलॅरिटीज बॉडीमध्ये होतं जसं PCOD, थायरॉईड हे करेक्शन करणं तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे कसं आहे ना की फक्त दिसणं हा भाग नसून तर आरोग्य उत्तम राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता तुम्ही विचार कराल की एवढे मोठे मोठे आजार आहेत तरी सुद्धा मी तुम्हाला पिंपल्स किंवा स्किन टॅनिंग हे एक छोटंसं लक्षण आहे तरी सुद्धा का घेतलं? हे लक्षण जरी छोटं असलं ना तरी हे इग्नोर करण्यासारखं नाही आहे. कारण हे एखाद्या मोठ्या आजाराचं सिम्पटम किंवा लक्षण असू शकतं. कारण आताच आपण बघितलं स्किन टॅनिंग कुठे कुठे दिसतात, PCOD सारख्या आजारात दिसतात, डायबिटीजमध्ये दिसतात. तसंच तुमचं जर रक्त शरीरात कमी असेल त्याच्यामध्ये सुद्धा ही स्किन टॅनिंग दिसून येत असते. किंवा तुमची स्ट्रेस, एन्झायटी जेव्हा तुम्ही मेंटली अनस्टेबल असाल तेव्हा सुद्धा हे लक्षणं दिसून येतात. त्यामुळे फक्त छोटं लक्षण नाही आहे तर आपण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत तर नाही असा विचार सुद्धा आपण तिथे घ्यायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपण स्किनचं किंवा ह्याचा बघतो तेव्हा आपण फक्त आउटर ब्युटी बघत असतो. पण आउटर ब्युटी तुमची केव्हा दिसेल? जेव्हा तुम्ही आतून हेल्दी असाल. आताच आपण त्या श्लोकमध्ये बघितलं दोषा समग्नी समधातू मलक्रिया. म्हणजे जेव्हा हे दोष धातू जे तुमचे धारण करतात ते जर सम अवस्थेत असतील तरच त्याला आपण आरोग्य म्हणू की नाही. मग अशा वेळी फक्त आउटर ह्याच्यावरती फोकस करून होणार आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनल सिस्टमिक प्रॉब्लेम करेक्शन सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे फक्त तुमचा याकडे सुद्धा एक दृष्टिकोन ठेवा की नुसतं पिंपल आला म्हणजे पाळीचा प्रॉब्लेम आहे किंवा टॅनिंग झाली म्हणजे उन्हात गेलो म्हणून असं नाही. तर दुसरे जर काही कारण असतील तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये ऑब्झर्व केले पाहिजे. ओके. अजून सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपल्या स्त्रियांच्या आयुष्यातला असतो तो म्हणजे हेअर प्रॉब्लेम्स आहेतच ना, सगळ्यांनाच आहेत. केस म्हटले की ऑब्व्हियसली हा आपल्या अगदी क्लोज टॉपिक येतो हो ना. कारण स्त्री सौंदर्यात भर पडते ही तिच्या केसांनी. पण आता केसांचे प्रॉब्लेम्स म्हणजे नेमकं काय दिसून येतं, काय फेस करता तुम्ही? जेव्हा मी 7वीत होती
तेव्हा माझे केस लॉंग पण होते, खूप छान होते, त्याची ग्रोथ खूप छान होती. पण रुटीन तेच होते मॅडम, जे आपण तेल वगैरे लावतो तेच होतं. पण 8वीत 9वीत जेव्हा गेली तेव्हा अचानकच केस खूप गळायला लागले आणि खूप पतले होऊन गेले. म्हणजे असं काय कारण असेल? आणि त्याच्याकडे नक्की येऊ. अजून काय प्रॉब्लेम्स, आधी आपण फक्त प्रॉब्लेम्स घेऊ आणि मग मी तुम्हाला सोल्युशन सांगते किंवा ते का झालं हे आपण डिस्कस करू. ओके, अजून काय प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसून येतात? केस गळतात. अजून व्हाईटनेस. ओके, ग्रे ऑफ हेअर्स तुटून जातात. ओके, त्यालाच आपण एक स्प्लिट हेड्स म्हणूनही तुम्ही एक्सपिरियन्स करतच असाल. अजून काय केसांमध्ये दिसतं? आजकाल खूप कॉमनली दिसून येतो, जास्त लक्ष झालेलं आहे. अजून काय दिसतं? सगळ्यात कॉमन, सगळ्यांना एक्सपिरियन्स होतो हिवाळ्यात, डॅन्ड्रफ. डॅन्ड्रफ कसं काय विसरू शकतात तुम्ही? डॅन्ड्रफ. अजून कोणाचे सिलेक्ट असतात आणि कोणाचे अजून एक आजकाल कॉमनली दिसून येते ती म्हणजे आपण बार्डनेस किंवा इंद्रयुक्त असं सुद्धा म्हणतो. ॲलोपेशिया कंडिशन सुद्धा दिसतात की अगदी एका भागातच केस नसतात, बाकी सगळीकडे असतात, तर एक असा पॅच असतो की तिथे केसच नसतात. ऑब्झर्व तुम्ही केलं असेल. बरं, आता तू जसं म्हटलं की काहींचे वृक्ष असतात, काहींचे सिल्की असतात, तसं आपण जर स्टडी केला किंवा आयुर्वेदानुसार सुद्धा सांगितलंय की आपल्या माणसांची प्रकृती असते, वातज प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. प्रकृतीनुसार सुद्धा तुमचे एक केसांचा टाईप असतो. आता जर समजा आपण बघितलं तर जर ती वातज प्रकृती असेल तर नॅचरलीच तुमचे केस हे थोडे ड्राय, स्कॅन्टी, धुळकट असतात. हे नॅचरल असतात वात प्रकृतीच्या व्यक्तींचे. तेच जर तुमची प्रकृती पित्त प्रकृती असेल तर ही छान ऑर्गनाइज किंवा सिल्की अशा पद्धतीचे तुमचे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस असतात. तेच जर कफ प्रकृती असेल तर अगदी छान दाट काळेशार केस जे आपण बघतो ते असतात. तसंच आपण बघतो आता हल्ली कर्ली असतात, काहींचे वेव्ही असतात, काहींचे स्ट्रेट असतात. मग हे तुमचं नॅचरल स्किन टाईप आहे. त्यामुळे माझे केस कर्ली आहे म्हणजे ते ॲबनॉर्मल आहे असं नाही आहे, किंवा तुम्ही कर्ली हेअर्सला आता स्ट्रेट करायला जातात हे चुकीचं आहे. कारण तुमचं नॅचरल स्किन हेअर टाईप जो आहे तो तुमचा तसा आहे. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला लक्षणं दिसत असतील, जसं आपण सगळ्यात महत्त्वाचं बघितलं हेअरफॉल होणं, हे लक्षणं दिसतात, किंवा प्रचंड केस तू जसं म्हटलं की आधी माझे छान जाड होते, अगदी बारीक होत आहेत, हे जेव्हा तुमच्या नॉर्मल हेअर टाईप सोडून जर हे लक्षणं दिसत असतील तर डेफिनेटली हे आपण आपल्या हेअर प्रॉब्लेम्समध्ये कन्सिडर करायला पाहिजे. मॅम, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की डॅन्ड्रफची समस्या असते तर आपण इथं किंवा इथं पिंपल्स आले तर आपण ओळखून घेतो. तर मग मॅम नॉर्मली तर आता ह्या याच्यामध्ये डॅन्ड्रफ होत असतो, तर आपण त्याला कसं क्लिअर करू शकतो? पण या एजमध्ये डॅन्ड्रफ का होतो? कारण हे ॲटमॉस्फिअर कसं आहे, ड्राय. सध्या हे वेदर कसं आहे, ड्राय. तुमच्या आजूबाजूच्या वेदरचा तुमच्या बॉडीवर परिणाम होतो की नाही? होतो. त्याच पद्धतीने तुमची जेव्हा स्काल्प ही जास्त प्रमाणात ड्राय होत असते ना, त्याच्यामुळे तो तुमचा ड्रायनेस होतो. त्यामुळे आता मग तुम्ही याच्यात काय पर्याय कराल किंवा काय उपाय कराल? तर डेफिनेटली जर स्काल्प ड्राय होत असेल तर तुम्ही जितकी ती ड्राय होणार नाही हे प्रयोग करा, किंवा या सीझन्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त थोडं तेल ॲप्लिकेशन लावा. पण आता डॅन्ड्रफचा विषय निघाला म्हणून सांगते की डॅन्ड्रफ हा 2 प्रकारचा असतो, वेट डॅन्ड्रफ आणि ड्राय डॅन्ड्रफ. आता जर तो वेट डॅन्ड्रफ असेल, वेट डॅन्ड्रफ म्हणजे काय की त्याच्यात तो डॅन्ड्रफ असं पडत नाही, पण अगदी खपलीसारखं असं जास्त प्रमाणात असं ते ओलसर तिथे जाणवत असते. पण आता जर तुम्ही सांगितलं की तुम्ही तेल लावा, तो जर वेट डॅन्ड्रफचा टाईप असेल आणि तो ऑलरेडी तिथे वेटनेस आहे आणि तुम्ही ऑलरेडी अजून ऑइल ॲप्लिकेशन करत असाल तर तो बरा होणार आहे की बिघडणार आहे? बिघडणार आहे. मग अशा वेळी आपल्याला तो टाईप सुद्धा स्टडी करणं गरजेचं आहे, राईट? त्यामुळे मग वेट टाईपमध्ये तुम्हाला तेल असं जे की जास्त प्रमाणात नॉनस्टिकी नसेल, किंवा काहीतरी मेडिकेटेड ऑइल किंवा प्रॉपर एक क्लिन्झिंग शॅम्पू असं तुम्हाला यूज करायला पाहिजे. शिवाय हेअर प्रॉब्लेम्स जरी हे आउटर दिसले तरी ह्यांना कारणीभूत हे आपले आतले घटक असतातच. तुमच्या शरीरात जर तुम्ही कंटिन्यू ड्राय वृक्ष पदार्थ खात राहिले तर ह्याचा परिणाम तुमच्या केसांवरती सुद्धा दिसतो. आणि म्हणूनच आपण आता जो प्रॉब्लेम डिस्कस केला तो ड्रायनेसचा का दिसतो, कारण आता आपण वृक्ष पदार्थ जास्त खातोय, आपला आहारातलं तुपाचं प्रमाण, तेलाचं प्रमाण कमी होतंय की नाही? फॅट्सच्या नावाखाली आपण तूप खाणं अगदी बंद केलंय. त्याच्या जागेवर चीज, मिओनीज चालेल, पण साजूक तूप चालणार नाही, हो की नाही? पण ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ड्रायनेस वाढतो आणि हे
आपल्या केसांद्वारे हे जस्ट एक पद्धतीने लक्षण आपल्याला दिसून येते. अजून हेअर प्रॉब्लेम्स आपण जे डिस्कस केले, हे जरी आउटर असले तरी ह्याच्या निगडीत हे एक सिस्टमिक प्रॉब्लेम पुढे सुद्धा होऊ शकतात बरं का. आता आपण हिर्सुटिझम त्याच्याचा एक प्रॉब्लेम बघितला, पीसीओडी मध्ये फेशियल हेअर ग्रोथ वाढणं किंवा शरीराच्या प्रत्येक भागावर अचानक केसांची वाढ होते. तर हे आपण पीसीओडी मध्ये बघितलंच की हार्मोनल इम्बॅलन्समुळे हे एक लक्षण आपल्याला दिसून येतं. त्याचसोबत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की हे जे आपली स्काल्प असते, स्काल्पवरती एक वेगळ्या पद्धतीचे स्किन डिसीजेस दिसून येतात. त्याला बरेचदा आपण डॅन्ड्रफ आहे किंवा काहीतरी लागलं असं म्हणून सुद्धा आपण त्याला इग्नोर करतो. पण हे जे स्किन डिसीजेस स्काल्पवरती दिसतात त्याला आपण स्काल्प सोरायसिस असं सुद्धा म्हणतो. पण आणि अशा वेळी फक्त तेल शॅम्पू बदलवून उपयोग होणार आहे का? नाही, तर आपल्याला प्रॉपर तो डिसीज क्युअर करणं गरजेचं आहे. आता जर आपण म्हणतोय की तो एक स्किन डिसीज आहे, सोरायसिस सारखा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आतून पोटातून औषधं घेणं हे तितकेच महत्त्वाचं आहे. फक्त शॅम्पू आउटर अप्लाय करून उपयोग नाही. त्याच पद्धतीने अजून हेअर प्रॉब्लेम्स जे सिस्टमिक प्रॉब्लेम्समुळे आपल्याला लक्षण स्वरूपी दिसून येतात, तो अजून एक गोष्ट ती म्हणजे एलोपेशिया किंवा इंटरलोक्युलर. हे जे आहे, जेव्हा तुमचं लिव्हर फंक्शन किंवा तुमच्या लिव्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होतात तेव्हा सुद्धा हे लक्षण जास्त प्रमाणात दिसून येतं. बरेचदा तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्ही डॉक्टरकडे जातात, माझे केस खूप गळतात, आणि डॉक्टर तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतात. ॲसिडिटी होते का? कॉन्स्टिपेशन होतं का? तुमचं भूक व्यवस्थित लागते का? प्रश्न पडत असेल ना, मी सांगते की माझे केस गळतात आणि तुम्ही मला बाकीचे प्रश्न का विचारताय? वाटतं ना काय संबंध आहे त्याचा? पण संबंध आहे. जसं आता आपण बघतोय की जर तुमचं लिव्हर फंक्शन प्रॉपर नसेल तर याचा परिणाम स्वरूप सुद्धा तुमच्या केसांमध्ये हे फरक जाणवतात. एलोपेशियासारखे जे आता आपण बोललो की पॅचेस दिसतात, एकच असं पॅच असतो की जिथे केस नसतात किंवा तिथले केस ते कमी व्हायला लागतात. ह्याच्यासाठी मग फक्त त्या जागेला तेल लावून होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला तो जो मेन प्रॉब्लेम आहे, जो तुमचा लिव्हर प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट जी आपण बघतो, जॉन्डिस किंवा टायफॉइड, याच्यामुळे सुद्धा आपण बघतो की ताप आला त्याच्यानंतर माझे केस जास्त गळत आहेत. ऑब्झर्व करतो की नाही? किंवा तुम्ही एकदम हाय पॉवरच्या अँटीबायोटिक्स वगैरेचा कोर्स केला आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंजेस जाणवतात की माझे केस गळत आहेत, तर यामुळे सुद्धा तुमचे केस गळतात. अजून दुसरी गोष्ट जी कॉमनली दिसून येते ती म्हणजे ॲसिडिटी. तुम्हाला वाटत असेल याचा आणि याचा काय संबंध आहे, पण संबंध आहे. ॲसिडिटीमध्ये मेनली काय होतं, तर जो पित्त असतो आपल्या शरीरातला तो विकृत होत असतो. त्यालाच आपण आम्लपित्त वगैरे असं सुद्धा आपल्या नॉर्मल भाषेत बोलतो. जेव्हा पित्त विकृत असतो तेव्हा हा जो केसांचा गुण असतो तिथे ते जाऊन ते केसांना दूषित करत असतात. त्यामुळे या पित्त विकृतीमुळे सुद्धा, ॲसिडिटीमुळे सुद्धा तुमचे केस हे जास्त प्रमाणात पातळ किंवा तुटायला लागतात. तसंच कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न झाल्यामुळे जे आपलं लार्ज इंटेस्टाईनमधले जे फिकल्स असतात ते ड्राय होऊन तुमचे केस ड्रायनेस किंवा हे लक्षणं तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असतात. त्यामुळे प्रॉपरली तुमचं ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे करेक्ट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अजून थायरॉइड, पीसीओडी यामध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्समुळे तुमचे केस हे गळत असतात. दुसरी गोष्ट, अजून एक कंडिशनमध्ये केस जास्त गळताना दिसतात ती म्हणजे ॲनिमिया. जेव्हा तुमच्या शरीरातलं रक्त कमी होत असतं तेव्हा सुद्धा तुमचे केस हे जास्त गळत असतात. कारण आपले हे जे केस असतात हे दिसतात, ह्याला शाफ्ट म्हणतात, पण हे जिथून सुरू होतात ज्याला हेअर फॉलिकल म्हणतात तिथे असतो आपला ब्लड सप्लाय, आणि तो जर ब्लड सप्लाय कमी झाला तर साहजिक आहे तुमचे केस गळणार. त्यामुळे तो ब्लड सप्लाय सुद्धा करणं गरजेचं आहे. बरं, या केसांच्या प्रॉब्लेम्सवरती तुम्ही उपाय काय कराल? तर साहजिकच आहे, पहिला म्हणजे तुमचा योग्य सकस आहार, कारण तो तुमच्या शरीरासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट तुमची लाईफस्टाईल चेंजेस जे आपण आधीच डिस्कस केले. त्यासोबत अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण बघतो की स्ट्रेस, एन्झायटी, माइंड फ्लक्च्युएशन याच्यामुळे सुद्धा आपले केस जास्त प्रमाणात गळत असतात. तर अशा वेळी आपण जसं बोललो की मेडिटेशन किंवा हे सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यात केलं पाहिजे. तसं ॲसिडिटी सारखा जर त्रास असेल त्याच्यामुळे जर तुमचे केस जास्त गळत असतील तर पहिला ॲसिडिटी क्युअर करा, म्हणजे हेअरफॉल तुमचा ऑटोमॅटिकली क्युअर होईल. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काय यूज करू शकता, तर ॲसिडिटीचा जर त्रास जास्त असेल तर जेवणानंतर तुम्ही थोडं जिरं, खडीसाखर वगैरे हे तुमच्या आहारामध्ये यूज करू शकता. त्याच पद्धतीने कोथिंबीरचा रस हा सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये यूज करू शकता. किंवा एखादा पदार्थ आपण म्हणतो कोथिंबीर आपल्या सगळ्याच पदार्थांमध्ये जात असते, तर तो कोथिंबीरचं प्रमाण थोडं तुमच्या डाएटमध्ये वाढवा. यांनी
तुमची ॲसिडिटी कंट्रोल होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ॲसिडिटीमध्ये आपण इग्नोर करतो ती म्हणजे पाणी प्यायची वेळ. जेवणामध्ये आपण भरपूर पाणी पितो किंवा जेवणानंतर जास्त पाणी पितो. यांनी सुद्धा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आपल्या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. कारण जेव्हा तुम्ही अन्न घेताय त्याच्यात जर तुम्ही जास्त पाणी केलं तर तिथे ज्युसेस जे आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते व्यवस्थित मिक्स नाही होत आणि मग ते अन्न पानसट होतं. अन्न पानसट झालं म्हणजे ते पचन व्यवस्थित होत नाही आणि मग ते ॲसिडिटीसारखं त्रास क्रिएट करत असतो. त्यामुळे जेवणामध्ये पाणी आणि जेवणानंतर पाणी हे तुम्ही पिणं टाळावं. ॲसिडिटीचा त्रास जर होत असेल यांनी ऑटोमॅटिकली तुमचे हेअर प्रॉब्लेम सुद्धा क्युअर होतील. त्यासोबत कॉन्स्टिपेशन सारखा जर त्रास तुमचं पोट साफ नसेल होत तर यासाठी तुम्ही सकाळी जर 10 ते 15 काळे मनुके भिजू घातले आणि ते जर तुम्ही रात्री घेतले किंवा एखादं कोमट पाण्यासोबत जरी ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. त्यासाठी तुम्ही फायबरस फ्रूट्स किंवा भाजी पोळी जेव्हा खातात तेव्हा भाजीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात पाहिजे, कोरडं नसावं. ह्याच्याने सुद्धा तुमचं पोट साफ होण्यात तुम्हाला मदत होते. हे अगदी छोट्या छोट्या चेंजेस आहेत पण हे जरी केले ना तरी आपले बडे मोठे मोठे प्रॉब्लेम्स हे आपण क्युअर करू शकतो. ओके. अजून दुसरी गोष्ट, तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये जास्वंदाची फुलं ऐकलीच असेल. बऱ्यापैकी सगळेजण होम रेमेडीजमध्ये करतात. ते जर उकडून तुम्ही जर त्या ॲप्लिकेशन लावत गेले तरी तुमच्या केसांवरती तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान पद्धतीने दिसून येतात. पण जर हे होम रेमेडीजनी जर तुमचे केस हे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह नसतील होत तर अशा वेळी सिस्टमिक प्रॉब्लेम्स म्हणजे आतले काही घटक बदलले आहेत याचा विचार आणि ह्याच्यावरती प्रॉपर औषध घेणं हे गरजेचं आहे. याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, स्काल्प हायजीन जे आपण म्हणतो, शॅम्पू आणि हे जे तुम्ही जास्त प्रमाणात यूज करतात तेव्हा काही जण अगदी करतच नाही किंवा काही जण जे करतात ते अति प्रमाणात करतात. आठवड्यातून अगदी 3 दिवस तुम्ही केस धुणं किंवा 3 दिवस कंटिन्यू तुम्ही स्काल्पला शॅम्पू लावणं हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण त्याच्याने ड्रायनेस खूप जास्त, शॅम्पूमध्ये क्लिन्झिंग एजंट असतो, तो किती हार्मफुल असेल विचार करा तुमच्या केसांसाठी. त्यामुळे ते प्रॉपरली कमी प्रमाणात यूज करणं गरजेचं आहे. त्यात आपण सगळ्यात जास्त जो हाय लेवलवरती यूज करतो तो म्हणजे हेअर सिरम. सगळेजण करतात ना हेअर सिरम यूज, बऱ्यापैकी जण करतात. तर मग हे जो हेअर सिरम असतो ह्या सिरममुळे प्रचंड ड्रायनेस हे जास्त प्रमाणात दिसून येतं. त्यामुळे ते स्वतःच्या हेअर टाईपनुसार चूज करा आणि यूज करा. ओके. सगळ्यात मोर कॉमनली अजून जो आपण फिमेलमध्ये दिसून येतो तो प्रॉब्लेम म्हणजे थायरॉइड. जो आपण सुद्धा आधी बघितला, आताही आपण बघतोय की थायरॉइडमुळे हे प्रॉब्लेम जास्त दिसून येतात. तर आता थायरॉइडमध्ये जो थायरॉइड असतो तो हार्मोनल डिसऑर्डर आहे. यामध्ये काय होतं की आपले जे थायरॉइड हार्मोन्स जे असतात ते एक तर कमी होतात किंवा वाढतात. त्यालाच हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम हे असं म्हणतो. हायपरथायरॉइडिझममध्ये काय लक्षणं आपल्याला दिसून येतात तर हेअर लॉस होतो त्याच्यात. त्याच पद्धतीने जास्त प्रमाणात ड्राय हेअर्स आपल्याला हायपोथायरॉइडिझममध्ये दिसून येतात किंवा चेहऱ्यावरती सूज जाणं, पफी फेस दिसतं किंवा हायपोथायरॉइडिझममध्ये मोस्टली तुम्हाला अचानक वजन वाढलेलं हे जाणवत असतं किंवा मग कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं हे लक्षण दिसतं किंवा थंड पदार्थ सहन होत नाही हे सुद्धा तुम्हाला हायपोथायरॉइडिझममध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. ते जर हायपरथायरॉइडिझम म्हणजे जास्त प्रमाणात जर तो थायरॉइड हार्मोन असेल तर हायपरथायरॉइडिझममध्ये केस गळणं हा पदार्थ हे जास्त प्रमाणात दिसतं. त्याच पद्धतीने वेट लॉस, डायरिया हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेच. त्यामुळे आता आपण हे जे काही मेन प्रॉब्लेम्स बघितले हे तर आहे शुअर शॉर्ट, पण ह्या सगळ्याला तुम्ही कंट्रोल करू शकतात किंवा तुम्ही ऑब्झर्व केलं या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे ते म्हणजे तुमचं डाएट. त्यामुळे एक कोड आहे की वेन युअर डाएट इज राईट मेडिसिन इज ऑफ नो नीड अँड वेन युअर डाएट इज करेक्ट मेडिसिन इज ऑफ नो नीड. म्हणजे तुमचा जर आहार चांगला असेल तर तुम्हाला औषधांची गरज नाही आणि आहार चुकीचा असेल तर औषधांचा उपयोग नाही. त्यामुळे हे सगळं करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सवयीच्या गोष्टी करतो हे सवयी तुम्ही केव्हा कशी लावणार किंवा तुम्ही कधी विचार केला की तुमचं कॉलेज हे दरवर्षी का अरेंज करतं युवती अभियान वगैरे. कारण हे जे तुमचं एज आहे 18 ते 23-24 इयर्स हे एक स्वतःला घडवण्याचं, चांगल्या सवयी लावण्याचं एज आहे. टू क्रिएट अ स्ट्रॉंग, हेल्दी आणि कॉन्फिडंट पर्सनॅलिटी. त्यामुळे जो हॅबिट लावण्याचा हा जो काळ आहे हा तुमचा परफेक्ट आहे. त्यामुळे आता स्वतःला चांगल्या सवयी हे मॅजिक रूल ऑफ 21 डेजने तुम्ही लावू शकता. जसं 21 दिवस जर तुम्ही सातत्याने ती केली तर तुम्हाला ती सवय लागते. त्यामुळे हे चांगली सवय लावायची की वाईट सवय लावायची ही चॉईस तुमची. आता चूज वाईजली.
very important. But ma'am, since 3 years I'm a sports person. So I'm using Sattvic lifestyle. Like daily I'm drink warm water with and exercise वगैरह everything. But ma'am, still I'm feeling I can't feel sweating on my body, like very less, and I don't feel thirsty. And you know, every glass of water like I feel discharged. ओके. आता हा जो स्वेटिंग हा प्रकार आहे म्हणजे काही काहींची बॉडी टाईपच नशी असते. काही काहींना नॉर्मली स्वेटिंग ही कमी होत असते किंवा काही काहींमध्ये ती स्वेटिंग जास्त प्रमाणात दिसून येते. आता प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनला जास्त घाम आलाच पाहिजे हे गरजेचं नाही. त्यामुळे जर तुझं नॅचरल बॉडी टाईपच तसा असेल, कमी स्वेटिंग असेल, तर डेफिनेटली तो एक नॉर्मल साईड आहे. पण जर काही आतले काही तुला थकवा किंवा असं काही जाणवत असेल, तर हे सगळे कंटेंट्स किंवा स्पोर्ट्स खेळताना तुला सडनली थकवा किंवा एक ॲक्टिव्हनेस हा जर तुला जाणवत असेल तर डेफिनेटली त्याच्याकडे लक्ष द्यायची तुला गरज आहे. You know, we are in our student life, so our eyes are very important. And you know, while studying, I feel a very weakness in my eyes, and it's very like when after my studies, my eyes become very hard. ओके. तर नॉर्मल रुटीन तुम्ही डोळ्यांसाठी घेऊ शकतात की म्हणजे जर तुम्ही स्क्रीन टाईम, आता ऑब्व्हियसली आपण म्हणतो ऑनलाईन सगळं आहे, त्यामुळे ऑनलाईनचा तो टाईम तुम्ही थोडासा तुमच्या रुटीनमध्ये कमी केला पाहिजे किंवा ग्लिसरीन किंवा काकडी हे सारखे जरी तुम्ही रुटीन तुमच्या स्किनसाठी आईसाठी केले तरी तुला तसा चांगला रिझल्ट भेटेल. आणि दुसरी गोष्ट, जर तुला जास्त उष्णता वगैरे जाणवत असेल तर एकदा तुला चष्म्याचा नंबर आहे का हा सुद्धा एकदा तू चेक करायला पाहिजे. आणि कॉम्प्युटर क्लासेस चांगले असतात. ऑफकोर्स काय, पण ते किती प्रमाणात यूज करतायत ते इम्पॉर्टंट आहे ना. डोळ्यांचा त्रास होतो म्हणून तुम्ही टेक्नॉलॉजी यूज करणार नाही हा कन्सेप्टच नाही आहे. टेक्नॉलॉजी तुम्हाला यूज करायची आहे, बट ॲट राईट अमाऊंटमध्ये, एका विशिष्ट प्रमाणामध्ये. तुम्ही जर अगदी 3-3, 4-4 तास जर तुम्ही त्याच्यावर बसत असाल तर ऑब्व्हियसली त्यांनी तुमचे ऑर्गन्स हे अफेक्ट होणारच. मॅम, आणि हेल्दी स्लीप टाईम आणि बेड आपण कसं मेंटेन करायचं? हेल्दी स्लीप टाईम हा तुमचा 10 to 5 आहे, कारण हायेस्ट डायजेशन टाईम हा तुमचा रात्रीचा 10 to 2 मध्ये असतो. त्यामुळे जर तुम्ही अति जागरण वगैरे केलं तर हे तुमचं डेफिनेटली लाईफस्टाईल अफेक्ट होत असतं. आणि वेट मेंटेन करण्याचं तर ऑब्व्हियसली आपण आता जसं डिस्कस केलं, तुमचं प्रॉपर लाईफस्टाईल, तुमचा योगा, तुमची रुटीन, त्याच्यानेच तू प्रॉपर तुमचं वेट कंट्रोल करू शकता. पण वेट मेंटेन करण्यासाठी क्रॅश डायटिंग करायची गरज नाही की आज मी उपाशी खाणार, उद्या मी भरपूर खाणार, हे नाही. तुम्ही रोज प्रमाणात जेवढं खायचं तेवढं सगळं खा, पण प्रमाणात खा. प्रमाण हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने तुम्ही तुमचं वेट टू नॉर्मल रुटीनला मेंटेन करू शकता. ओके. अँड ओपन कोर्सवर काय कोर्स जे असतात त्यांच्यावर ओपन कोर्स, ओके. ओपन कोर्समध्ये मोस्टली चान्सेस असतात की आपण जास्त प्रमाणात इन्फेक्शन कॅरी करू शकतो. त्यामुळे तो स्किन टाईपनुसार किंवा तो स्किन स्टडी करून किंवा त्याचं काय कारण इंटरनल असू शकतं हे व्यवस्थित एका डॉक्टरला कन्सल्ट करून आपण ते घ्यायला पाहिजे, कारण त्याचं मोस्ट ऑफ टाईम हे तुमचं इंटरनल चेंजेसमुळे सुद्धा होऊ शकतं. आपण म्हणतो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक रोग क्युअर करण्याचा सॉरी मला ऐकू नये. आपण म्हणतो आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक रोग क्युअर करण्यासाठी देवाने शक्ती दिलेली आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. मग तुम्ही जसं सांगता मोठमोठे आजार आपण ते क्युअर करू शकतो. ऑफकोर्स, आत्ताच मी तुम्हाला त्याचं सोल्युशनही सांगितलंय. या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही आत्तापासून फॉलो केल्या तर साहजिकच आहे ना, मोठे आजार तुम्हाला होणार नाही. कारण आपण जसं म्हणतो की ह्या सगळ्यांचं जे रुटीन आहे ते तुमच्या रुटीनमध्येच आहे. जे तुम्ही रोज कराल तेच तुमच्या शरीराला सवय लागणार. आत्ता जर तुम्ही चांगले रुटीन, चांगली लाईफस्टाईल लावली तर तुम्ही डेफिनेटली हेल्दी व्हाल आणि यू कॅन हील युअर बॉडी. जसं आपण म्हणतो ही शक्ती खरंच आपल्यामध्ये. डॉक्टर फक्त औषधं द्यायचे काम करतात, पण रुटीन तर तुम्ही लावताय ना. तुम्ही शरीरात अन्न टाकताय, तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावताय. आता ती कशी लावायची हा चॉईस तुमचा आहे. ओके मॅडम, एका मुद्द्याचं एका स्त्रीसाठी हेल्दी लाईफस्टाईल काय पाहिजे सकाळपासून तर संध्याकाळ? ओके, जर आपण दिनचर्याचा विषय घेतला तर प्रॉपर तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठणं म्हणजे सकाळी लवकर उठणं, त्या पद्धतीने नंतर तुमची जी काही तुमची सकाळची कामं. पण या सगळ्यांमध्ये जर स्त्रियांचा मी रुटीन सांगितला ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचा 1 तास स्वतःला देणं. कारण आपण आत्ता तुम्ही ठीक आहे फ्री आहात, पण लग्नानंतर जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे सगळं वाढत असतं तेव्हा तुम्हाला तो स्वतःचा टाइम घेणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला
कराल तुमच्या माइंडला, तेव्हा तुम्ही तुमच्या माइंडचे जे आपण अनस्टेबिलिटी किंवा मूड स्विंग करतो हे कव्हर करू शकता. त्या पद्धतीने तुमचे प्रॉपर एक्सरसाइज, जो सगळ्याच स्त्रियांमध्ये सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट असते म्हणजे एक्सरसाइज, कारण तिचं एक्सरसाइजशी काही जास्त संबंध येत नाही. त्यामुळे आपण प्रॉपर तिचं लाईफस्टाईल हे केली तर ते इम्पॉर्टंट आहे. प्लस तुमचे जेवणाच्या वेळी ह्या फार महत्त्वाच्या आहेत. सकाळचं जेवण 12च्या आत, रात्रीचं जेवण 8च्या आत, हे तुम्ही रुटीन्स फॉलो केले तर इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट पाण्याची, तर पाणी भरपूर प्या, म्हणजे कितीही प्या असं नसतं. पाणी सुद्धा पचवायला अगदी किंवा ताकद लागते. त्यामुळे तुम्ही अगदीच भरपूर पाणी पिताय किंवा अगदीच पाणी पित नाही हे सुद्धा चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ह्याच्यात बॅलन्स आणि प्रमाण हे तितकंच इम्पॉर्टंट. मग ते वर्क लाईफ बॅलन्स असो किंवा तुमच्या बॉडीतल्या घटनांचं बॅलन्स असो. ओके मॅम, कोणाकोणाला ज्वेलरी सूट होत नसते तर तसं का होतंय? ज्वेलरी सूट न होणं हा एक प्रत्येकाचा बॉडी ची रिॲक्शन असते. आता काही काहींना तर इव्हन जे मेटल ज्वेलरी असतात त्याने एलर्जी होते. मला कोणती ज्वेलरी सूट होत नाही. ज्वेलरी गोल्ड किंवा सिल्वर याचे कोणतं सूट होत नाही. तर त्याच्यातले जे मेटल्स म्हणजे किंवा जे काही कंटेंट्स असतात ते तुझ्या स्किनला सूट नाही होत. त्यामुळे ते एलर्जीचा एक प्रकार आहे, तो ती बॉडी तशी रिॲक्ट करते. त्यामुळे जेव्हा तू आता समजा बँगल्स घालत असेल तर मोस्ट प्रॉब्ली त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुझ्या स्किनशी होणार नाही. म्हणजे मॉइश्चरायझर लावून तू घालू शकतेस किंवा तो जास्त प्रमाणात तू जास्त वेळ ठेवू नको. ते हे जे काही थोडे थोडे छोटे छोटे चेंजेस केले तरी तू ते थोड्या वेळसाठी का होईना तू यूज करू शकते. पण ती एक आपल्या बॉडीची एक ॲलर्जिक रिॲक्शनची एक प्रत्येकाचं वेगळं असतं. त्यामुळे हे सगळ्यांना होतं म्हणजे तुला व्हायलाच पाहिजे असं नाही. त्यामुळे मग त्याच्यावरती काय उपाय करू शकतो ते जसं मी तुला सांगितलं, लोशन घालून किंवा टाईम टू टाईमली थोडा वेळ काढून, जसं कानात ते सूट नसेल होत तर थोडा वेळ काढ मग पुन्हा घाल. जास्त वेळ कंटिन्यू एका ह्याच्यात यूज नको करू. ओके, धन्यवाद. आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत मला आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी ढाके मॅडम आणि साळवे सर यांची खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर मयुरी खर्चे मॅडम. आज तुमचे बरेचसे प्रश्न सुटलेच असतील आरोग्यासंदर्भात. तर मी आशा करते की प्रत्येकाने जे आज डॉक्टर मयुरी खर्चे मॅडमने तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे आरोग्याबद्दल, ते नक्कीच तुम्ही तुमच्या अंमलात आणाल, जेणे की तुमचं शरीर आरोग्य राहील आणि तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करू शकता. आता आपले पुढचे वक्ता आहे डॉक्टर CD खर्चे मॅडम. या आपल्या महाविद्यालयात 1995 पासून मराठी विभागात कार्यरत आहे आणि आज या तुम्हाला महिलांना जे मानसिक त्रास होतो किंवा महिलांचा मानसिक आरोग्य कशा प्रकारे चांगला ठेवायला पाहिजे याबद्दलची माहिती हे आपल्याला देणार आहे. मी आता मार्गदर्शनासाठी डॉक्टर खर्चे मॅडम यांना आमंत्रित करते. तुम्हाला या ठिकाणी उभी राहिल्यानंतर प्रश्न पडला असेल की डॉक्टर मयुरी खर्चे मॅडम यांनी एवढं चांगलं सांगितल्यानंतर ह्या आता आम्हाला रोजच दिसतात, आता ह्या काय सांगतात? बरोबर आहे की नाही? काय जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारीरित्या मी पार पाडते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी कल्याण विभाग व श्रीमती जीजी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर विद्यार्थी कल्याण विभाग व युती सभा यांच्या अंतर्गत आपलं या ठिकाणी जे आत्मनिर्भर युती सभा कार्यशाळा या ठिकाणी सुरू आहे, त्याचा आज 4था दिवस आहे. 4 दिवस झाले आपण वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे 2 सत्रामध्ये या ठिकाणी व्याख्यान म्हटल्यापेक्षा तुमच्याशी संवाद, तुमच्याशी चर्चा ते साधत आहे. आणि पहिल्याच व्याख्यानाला मी या ठिकाणी पूर्ण वेळ होते त्यावेळेला मला डॉक्टर अतुल बडे सर यांनी सांगितलं होतं की तुम्ही खूप काही घेऊन नाही जाऊ शकाल, परंतु एखादं जरी वाक्य, एखादा जरी काही त्यातला जर तुम्ही घेऊन गेला तरी तुमच्या जीवनामध्ये तो बदल करू शकेल. आणि मला असं वाटते की आज डॉक्टर मयुरी खर्चे मॅडम यांनी तुमच्याशी जो संवाद साधलेला आहे, त्यांचा पेशा डॉक्टर आहे. मी जरी डॉक्टर असले तर मी डॉक्टरेट या ठिकाणी माझ्या याच्यात आहे, विषयात आहे. त्यांचं नॉलेजच तुमच्या शारीरिक प्रकृती याच्यावरती असल्यामुळे त्या सखोलरित्या तुमच्याशी संवाद या ठिकाणी साधू शकलेला आहे. आणि मला विश्वास आहे की आम्ही या ठिकाणी जे व्याख्याते बोलवलेले आहे
त्यांचा तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी साहजिकच उपयोग होईल. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला तुमची मानसिकता या ठिकाणी लक्षात आलेली आहे. कारण मला या ठिकाणी दिलेला विषयच आहे की महिलांचं मानसिक आरोग्य. आता मी तुमची मानसिकता या ठिकाणी जाणली नाही तर मी तुमच्यावरती अन्याय करणार, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मी या ठिकाणी थोडक्यामध्ये तुमच्याशी संवाद साधते आहे. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ तुमचा पेशन्स जागून ठेवा. आता आरोग्य म्हणजे काय, तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल या ठिकाणी आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलेलंच आहे. पण या ठिकाणी मला असं दिसते की मन सुदृढ असेल तर आपण कोणतीही गोष्ट या ठिकाणी करू शकतो आहे, बरोबर आहे? पण जेव्हा आपल्याला या ठिकाणी जाणवते आहे, काय जाणवते आहे की मन कशाला म्हणायचं आहे? कोणाकडे मन आहे? सर्वांकडे आहे. कसं आहे? दिसते? दिसतच नाही आहे. मग या ठिकाणी ते मन दिसत नाही, मग तुम्ही म्हणता कसे काय मन आहे? मन हे काय आहे? मग आम्हाला बहिणाबाईची गाणी हे पुस्तक दिलं आहे सरांनी. या ठिकाणी बहिणाबाई कोणत्याही शाळेत गेलेल्या नाहीये, कुठल्याही विद्यापीठाची डिग्री नाही त्यांच्याकडे, पण केवढं तत्वज्ञान या ठिकाणी त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. आणि आज त्या गायत आपण त्या ठिकाणी ते वाचतोय, बरोबर आहे की नाही? मग बहिणाबाईंनी काय म्हटलंय मनाच्या बाबतीत? मन वडाय वडाय. सगळ्या इथे बसलेल्या आहे शरीराने. मनाने कुठे आहे तुम्ही? इथेच आहे. फारच चांगलं माझ्या दृष्टिकोनातून तर, बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी मन हे काय आहे? आपल्याला या ठिकाणी मनाचं संतुलन, मनाचं शारीरिक स्वास्थ्य कसं महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे. मग आरोग्य म्हणजे काय हे मॅडमने तुम्हाला सांगितलेलंच आहे. मेंदू, हृदय, यकृत, फुफ्फुस, किडनी हे जे 5 अवयव आहेत, या 5 अवयवांचं व्यवस्थितरित्या कार्य म्हणजेच आपलं सुदृढ शरीर आहे. मी माझ्या परीने माझी व्याख्या या ठिकाणी केलेली. मी डॉक्टरी पेशातून या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही. एक जनरल की समाजामध्ये आपण वावरत असताना काय काय घटना आपल्या समोर घडतात आणि आपण काय करायला पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. मग जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHO यांच्या म्हणण्याप्रमाणे आरोग्य म्हणजे काय, तर केवळ रोगांचा अभाव नसून ती एक काय आहे तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. हा जर समतोल साधला गेला असेल तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य या ठिकाणी चांगलं व्यवस्थित राहत असते. मग मन तुम्हाला समजलं आहे, मन म्हणजे काय आहे? तुम्ही म्हणता मन सगळ्यांजवळ आहे, बरोबर आहे की नाही? पण काय आहे ही गोष्ट? कशी आहे? माझ्या शेजारी नेहमी बसते पण मला कळलीच नाही कशी आहे, कसं तिचं मन आहे. सहज म्हणतो की नाही आपण, मन ही एक अनुभूती आहे. दाखवता येते का? नाही दाखवता येत. ती एक अनुभूती आहे. मग त्याद्वारे आपण काय करत असतो? मनाद्वारे प्रत्येक व्यक्तीचा विचार, भावना, बुद्धिमत्ता आणि चेतना यांची त्याला जाणीव असते त्या मनाला, आणि ते मन आहे. मग तरी या ठिकाणी एक प्रश्न राहतो की मानसिक आरोग्य म्हणजे काय? मनाचं संतुलन मॅडमने आता तुम्हाला सांगितलं आहे. मग आपला विषय या ठिकाणी सांगत असताना आपण आज स्त्रिया ह्या काय आहे? सुशिक्षित आहे, कर्तबगार आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने काय केलेली आहे? एक गगन भरारी घेतलेली आहे. पण तरीही निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा, निश्चितच पुरुषांपेक्षा अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं या ठिकाणी स्त्रीवर लादलेलं आहे. आता लादलेलं म्हटल्यापेक्षा हा शब्द मला इथे खटकतो आहे. ते आपल्याला वरदान दिलेलं आहे. आपल्याला वरदान दिलेलं आहे असं म्हटलं तर याच्यामध्ये मला काही गौण वाटणार नाही आहे. कारण स्त्रियांना या ठिकाणी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या अवस्थांमधून जावं लागतं. आणि मगाशी मॅडमने तो उल्लेख केलेला आहे की कोणत्या अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं आहे. माझं फार काम सोपं केलं आहे मॅडमने की आपली मासिक पाळी येणे, गर्भावस्था, रजोनिवृत्ती यामधून आपण या अवस्थांमधून ज्या वेळेला जात असतो
त्यावेळेला आपले मानसिक संतुलन हे कशा प्रकारे बिघडत असते किंवा कसा बिघडत म्हणण्यापेक्षा कसे बदल होत असतात हे त्यांनी सांगितलंय आणि अगदी उदाहरणादाखल तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगितलेलं आहे. मग आता हे बदल होत असताना महिला ह्या मुळातच कशा असतात, आपण स्त्री म्हटल्यानंतर कशी आहे ही? कठोर आहे, भावनिक आहे, पण वेळ प्रसंगी आपण काय होतो आहे? कठोर सुद्धा होतो आहे. दोन्ही बाजू तिला सांभाळाव्या लागत असतात. मग आपल्याला या ठिकाणी काही मुद्दे मी या ठिकाणी घेते आहे तुमची, की स्त्री कशी आहे? भावनिक तर आहेच ती आणि वेळ प्रसंगी ती कठोर सुद्धा होत असते. मग आजूबाजूच्या परिसरात किंवा आजूबाजूला आपण थोडं निरीक्षणाअंती जर या ठिकाणी बघितलं, स्त्रीकडे जर लक्ष दिलं, घरातच आपली आई असते, बहीण असते मोठी, का गं तुला वेळ झाला का, चल मी तुझा डबा भरून देते, चल हे कपडे घे, तुझं पाकिट घे आणि निघतं लवकर बस जाईल. होतं की नाही आपल्या बाबतीमध्ये? मग ती एवढी तत्परतेनं आपलं त्या ठिकाणी काम करते, तिचा मोबदला देतो का आपण? नाही. मग मोबदला म्हणजे काय? फक्त मनी पैसा नाहीये. काय हवा असतो फक्त तिला? प्रेम, एक शब्द हवा असतो. आई तू आज खूप छान डबा दिला ग, आई तू आज लवकर तयारी केली म्हणून माझी बस या ठिकाणी सुटली नाही, ताई तू तुझं काम बाजूला ठेवलं पण माझं काम तू आधी केलं. थँक्यू हा शब्द धन्यवाद सुद्धा निघत नाही. काय झालं, ती मोठी आहे, ती करायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा आविर्भाव आपल्यामध्ये असतो का नाही? प्रत्येकीमध्ये आहे. काय झालं, तिचं काम आहे, तिने करायलाच पाहिजे, मी लहान आहे. पण नाही, दुसऱ्या अंगाने त्याची बाजू समजून घ्या ना. तिला कुठेतरी मन आहे की माझ्या बहीणचं, माझ्या भावाचं, माझ्या मुलीचं मी एवढं करते आहे, तर एका शब्दाची ती भुकेली असते. सर्व कामं केल्यानंतर आपण कॉलेजमधून आल्यानंतर जमलीस का गाई, आज खूप कामं पडले तुला, असं जर म्हटलं, एखादं चॉकलेट तुमच्याबद्दल दिलं आणि थोडंसं हग केलं, तर काय होईल त्याचा परिणाम? तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. ही मानसिकता कधी जाणतो का आपण? कधीच जाणतो. एक स्त्री म्हणून स्त्रीची भूमिका पार पाडत असताना छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण या ठिकाणी नियोजन करून ते वापरायचा प्रयत्न केला तर मला असं वाटते की स्त्रीचा स्त्री शत्रू कधीच होणार. काय होईल? मित्र मैत्रीण होईल. हे कुठेतरी आपण पाळायला पाहिजे, मला तरी असं वाटते. आणि आता घरी गेल्यानंतर लगेच काम करा, पण सातत्यानं ठेवा त्याच्यात. एकदा केल्यानंतर जर नाही, मदर डेच्या दिवशी बुके द्यायचं, सर्व द्यायचं, चॉकलेट द्यायचं आणि 10 दिवस तुझं कामच येते, असं नाही करायचं. तिची मानसिकता ओळखणं हे गरजेचं असते. मग ताईच का, बहीणच का, शेजारी बसणारी माझी मैत्रीण सुद्धा काय असते, तिच्या घरातील वातावरण, ती आलेल्या परिस्थितीतून किंवा ती करत असणारी धावपळ याच्यामधून तिच्या मनावरती झालेला ताणतणाव कशा स्वरूपाचा आहे हे आपण जाणायला पाहिजे. आणि मनाचं जाणणं हे फार महत्वाचं असलं तरी तिनं सांगणं सुद्धा गरजेचं आहे. खूप मोठा बांधारा बांधलेला आहे, तुडुंब पाणी भरलेलं आहे, त्याला आउटलेटच नसेल तर काय होईल? काय होईल? काय होईल? फुटेल ना ते. पण तसं तुमच्या मनाचं सुद्धा आउटलेट पाहिजे आणि तो आउटलेट सांगण्यासाठी तुम्हाला कोण पाहिजे? मैत्रीण. ती मैत्रीण असेल, जवळची असेल, आई असेल, बहीण असेल, हे कोणी असेल तरच ते तिची मानसिकता आपण त्या ठिकाणी जाणवू शकतो. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या तर मला असं वाटते की आपण एक क्षण अंतर्मनामध्ये झाकायचं स्वतः. मी काय केलं आहे, मी कशासाठी केलं आहे, मी कोणासाठी करते आहे आणि मला काय मिळते आहे. किती प्रश्न विचारले, त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. की मी एक जरी चांगलं काम केलं तरी मला दिवसभराचा तो आनंद मिळणार आहे. दिवसभरात मी छोट्याशा कामाच्या आनंदाने किती प्रफुल्लित होणार आहे आणि माझ्या हातून दुसरं काम किती चांगलं होणार आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक वाईट काम करा किंवा एक खोटं बोला, दिवसभर झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला तेच जाणवणार आहे. मग ते त्रासदायक घटनांचं अवलोकन केल्यापेक्षा किंवा हातात घेतल्यापेक्षा त्यापासून दूर जाता येत नसेल
तर कमीत कमी गप्प राहा. हे तर आपण करू शकतो की नाही? पण नाही, स्त्री स्वभाव आहे. बरोबर आहे की? तुम्ही मी सारखीच आहे. बघ ना, माझ्या समोरून गेली, बघितलं सुद्धा आहे. होतं की नाही? छोट्या छोट्या गोष्टीपासून आपलं मानसिक संतुलन या ठिकाणी बिघडत आहे. त्याचा परिणाम कशावर होत असतो? शरीरावर होत असतो. परस्परावलंबित्व आहे दोन्ही, शारीरिक आणि मानसिक हे दोघंही परस्परावलंबित्व आहे. शारीरिक परिणाम तुम्हाला जाणवायला लागले की मानसिक ताण वाढतो, आणि मानसिक ताण वाढायला लागले की शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. मग ह्या अशा काही गोष्टी जीवनामध्ये ज्या घडत असतात, त्या घडत असताना आपण त्याचं अवलोकन करणं आणि त्याचबरोबर आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणं महत्वाचं असतं. मग सकारात्मक दृष्टीनं पाहणं आणि नकारात्मक दृष्टीनं पाहणं यामधूनही आपल्या मनाचं संतुलन व्यवस्थित राहत असते. प्रत्येक गोष्ट चांगली आहे, जे आहे ते चांगलं आहे. माझ्याजवळ एक पुस्तक आहे, परंतु यांच्याकडे 2 पुस्तकं आहेत, पण माझ्याकडे जे आहे ते लक्षात घ्या ना. माझ्याकडे पेला अर्धा भरलेला आहे, अर्धा भरलेला म्हणू नका. काय आहे? माझ्याकडे बघ आहे अर्धा पेला. याच्याकडे जर बघितलं तर आपण समाधानी होतो, आणि माणसाचं समाधान हे त्याच्या मानण्यावर असतं, आणि मग त्यातूनच तो आनंद निर्माण होत असतो. कोणतीही गोष्ट धरा, एक घट्ट हात मूठ पकडली आहे, काय होतोय? मला ताण निर्माण होतोय. पण मी ती सोडून दिली तर काय होईल? शांत वाटेल मला. आणि म्हणूनच मनाचं सुद्धा तसंच आहे. कोणतीही गोष्ट पकडून ठेवू नका, ती निरसन करायचा प्रयत्न करा. पण काही गोष्टी अशा असतात, तुमचा मेंदूची रचना अशी असते की ती केव्हा ना केव्हा तरी ती समोर येत असते, आणि त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. आणि असं म्हणतात की सुखाबरोबर दुःखाची जर चाहुलीचा विचार केला तर ते सुख सुद्धा द्विगुणित होत असते. बघा ना, आज काय आहे? मॅडम इथे उभे आहे, पण माझं आणि तुमचं अंतर काय आहे? फक्त या डायटचं आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी एक दिवस उभं राहणार आहे. आणि म्हणून हे जे संतुलन आहे, हे संतुलन आपलं या ठिकाणी बदलणं मनाचं गरजेचं असते. आणि मी या बाबतीत आता थोडेसे तुम्हाला फार 4-5 मुद्दे सांगते, कारण मी तुमचं मन ओळखलं आहे. बघा, मी सांगितलं महिला या भावनिक असतात. महिला आपल्या समस्या सांगण्यात संकोचतात, आणि त्यामुळेच आपले जे समन्वयक आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी मॅडमच्या व्याख्यानाच्या वेळेला एकटं सोडलेलं होतं. कारण आपण कोणताही संकोच न करता आपण संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे. महिला मग ह्या मध्यमवर्गीय असो किंवा ग्रामीण भागातील असो किंवा सुशिक्षित असो, ग्रामीण भागातील जर असतील तर त्यांच्यामध्ये आपल्या भावना किंवा आपल्याला मध्ये जे अभाव आहे, म्हणजे नैराश्य, चिंता, ह्या ओळखण्यास त्या कमी पडतात. म्हणजेच त्याला कशाची गरज असते? जसं तुम्हाला आउटलेटची गोष्ट सांगितली तशी त्यांना त्या ठिकाणी गरज असते. मग या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे, स्त्रिया ह्या घरची जबाबदारी पार पाडतात. मॅडमने तुम्हाला सांगितलंय सर्वांची जबाबदारी पार पाडतात, पण काय होत असते? स्वतःकडे दुर्लक्ष होत असते. हा मुद्दा तुम्हाला मॅडमने सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. मग कामात लक्ष न लागणे, या ठिकाणी एखादी गोष्ट घडलेली आहे घरी आणि त्या ठिकाणी आपण कार्यक्रमात बसलात तर वारंवार काय होणार आहे? तुमच्या ते लक्षात येणार आहे, म्हणजे तुम्ही काम नीटरित्या करू शकता नाही. एखादी नोकरी करणारी स्त्री असेल आणि तिला जर काही मनामध्ये वादविवाद असतील किंवा घरी काही झालेलं असेल किंवा सामाजिक वातावरणाचा परिणाम तिच्या मनावर झालेला असेल तर साहजिकच ती आपल्या कामामध्ये 100% देऊ शकणार नाही, म्हणजेच कामामध्ये ती फोकस करू शकणार नाहीये. मग अशा वेळेला तिने आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. आणि पुढचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी मॅडमने सांगितलं विस्मरण होणे. वारंवार जर विस्मरण होत असेल तर ते मानसिक आरोग्याचं लक्षण जास्त गंभीर असू शकते, असंही या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी मला सांगायचं आहे. उत्साही न राहणे, एखादं काम करतो आहे त्या कामामध्ये आपल्याला गोडी रस निर्माण होत असते,
परंतु जर तेच काम आपण करत असताना आपल्याला आवड निर्माण झालेली नसेल किंवा आपलं लक्ष लागलं नसेल तर काय होत असते, आपलं मानसिक संतुलन या ठिकाणी बिघडलेलं असते. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि मॅडमनी निद्रानाश, झोप, शांत न लागणे, अनेक विचारांचं जाळं आपल्या डोक्यामध्ये निर्माण होत असते मनामध्ये. मग त्या ठिकाणी आपण काय करत असतो, एक चांगला सकारात्मक विचार घेऊन आपण निद्रेच्या अधीन जायचं. मग ह्या मानसिक आरोग्यासाठी काही उत्तम गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. काय करायचे, करणार आहात का, प्रयत्न करायचा आहे. 100% नाही, परंतु 1-2% केला तरी आपल्याला या ठिकाणी फलित होणार आहे. प्रथम आपण स्वतःला महत्व द्यायला शिका. स्वतःची टीका टाळा, स्वतःचा आदर करा. जो स्वतःचा आदर करतो तो जगाचा आदर करतो आणि जगही त्याचा आदर करतो. म्हणजे स्वतःवरती प्रेम करायला या ठिकाणी शिकायचं आहे. स्वतः चांगल्या व्यक्ती स्वतःची गणना करा. बापरे, तिथे एवढे मोठे लोक आहे, मी कसं जाणार, नाही, मी काही कमी नाहीये. कमी नाही म्हणजे माझ्यातही सर्वतोपरी गुण आहे, मी सुद्धा त्यांच्या बरोबरीची आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकते आहे. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण झाला पाहिजे आपल्या. आणि म्हणून स्वतःच्या गणना चांगल्या व्यक्तीमध्ये करा. एखादं काम तुम्ही चांगलं केलं असेल तर स्वतःबद्दल गर्व निर्माण करा, शाबासकी द्या स्वतः. परंतु अहंकारात जाऊ नका. अहंकारा माणसाला लयास नेत असतो. एखाद्या गोष्टीबद्दल काळजी करत राहण्यापेक्षा त्याबद्दल सकारात्मक राहा. म्हणजे नकारात्मक विचारांना सकारात्मक बनवून आपण विचारांची धारा बनवायला शिकलं पाहिजे. पण मला ते मान्य आहे की हे सोपंही नाही आहे, पण कठीणही आहे का, नाही आहे. का, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. जे प्रयत्नांती सर्व काही होत असते शक्य, हे आपल्याला माहिती आहे. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, तर आपली मानसिकता त्या ठिकाणी बदलू शकते आहे. संपूर्ण दिवसभर आपण घरी पाहतो आपली आई, शेजारी काकू वगैरे कामं करत असतात. मी तुम्हाला सांगितलं, आल्या गेल्याचं सगळ्यांचं करतात. मग स्वतःसाठी अर्धा तास किंवा 1 तास द्या. मला आता छान टीव्हीच बघायचा आहे, मला छान आज लोळतच राहायचं आहे, मला एखादं गाणंच गायचं आहे, एखादी चित्रच काढायचं आहे, किंवा एखादा भरतकामाचाच भाग मला या ठिकाणी करायचा आहे. हे काय आहे, कला छंद तुम्ही जोपासतात. म्हणजे तुमच्या भावनांचं प्रकटीकरण त्या कलांद्वारे तुम्ही करताना आपल्याला दिसत असतं. म्हणजे मनातील ज्या सुप्त भावना असतात त्या सुप्त भावनांचं प्रकटीकरण तुम्ही त्या कलांद्वारे करतात. मग हा केव्हा वेळ देणार तुम्ही, केव्हा वेळ देणार, तर स्वतःला वेळ द्या आणि तेवढा आनंद तुम्ही त्या ठिकाणी जोपासा. आर्थिक ताणतणाव असतील तर त्या विषयावर जास्त बोलू नका किंवा विचार करू नका. मनाचं निरसन करा, जे होईल ते योग्य होईल हा विचार तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. एक स्त्रिया म्हणून सांगते, तुम्हाला आवड असेल की नाही माहिती नाही पाककलेची, पण आपल्याला एखादा पदार्थ आवडतो आहे तर सगळ्यांच्या आवडी बघत असताना ती स्वयंपाक करणारी माता काय करते, स्वतःकडे दुर्लक्ष करते. त्यावेळेला तिने फक्त आठवड्यातून एकदा आपल्या आवडीचा पदार्थ करावा आणि स्वतःही खावा. म्हणजे तो आनंद तिला कुठेतरी मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी करायला शिकणार आहात यामुळे तुमचं मानसिक संतुलन आणि शारीरिक संतुलन या ठिकाणी योग्य राहणार आहे. मग या ठिकाणी तुमचं मानसिक आणि शारीरिक संतुलन योग्य राहण्यासाठी काही घटक मी तुम्हाला सांगितले आहे. मग मॅडमने सांगितलं तुमची दिनचर्या, आहार, व्यायाम, मेडिटेशन, बरोबर आहे, हे सर्व करणं तुम्हाला गरजेचं आहे. मग या ठिकाणी याकडे वळत असताना मी थोडासा 1-2 मिनिटाचा प्रयोग देते, चालेल? सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ. एक हात आपला छातीवर ठेवा, एक आपला बेंबीजवळ पोटावर ठेवायचा. डोळे बंद करायचे आहे.
डोळे बंद आहे तुमचे. तुमचा श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. श्वास मंद गतीने आत येत आहे, श्वास मंद गतीने बाहेर जात आहे. डोळे बंद आहेत. तुमच्या पोटाची हालचाल, छातीची हालचाल तुम्हाला जाणवत आहे. जेव्हा छातीची आणि पोटाची हालचाल जाणवणार नाही तेव्हा तुम्ही विचार करत आहे. तुमच्या विचारांची गती त्या ठिकाणी चालू आहे. पण जेव्हा तुम्ही विचार करत आहात तेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करत आहात. आणि भविष्य हे आपल्याला काय देत आहे तर चिंता देत असते. म्हणून तुमचे डोळे बंद आहेत. तुमचा श्वास आत येत आहे, बाहेर जात आहे. श्वास, छातीची आणि पोटाची हालचाल तुम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. ज्या वेळेला तुम्हाला छातीची आणि पोटाची हालचाल जाणवेल त्यावेळेला तुम्ही वर्तमान काळात आहात. तुम्ही वर्तमान काळात विचार करत आहात आणि वर्तमान काळ हा तुम्हाला आनंद देणार आहे. तुमचे डोळे बंद आहेत. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. तुमचे डोळे बंद आहेत. आपल्या मनात विचार येतात, अनेक विचार येतात. ते चित्रांच्या स्वरूपात चालू असतील. ते विचार तुम्ही येऊ द्यायचे आहे. ते विचार तुम्ही येऊ द्यायचे आहे. पण आपलं लक्ष आपल्या छातीवर आणि पोटावर आहे. श्वास बाहेर येत आहे, श्वास बाहेर जात आहे. मग ते चित्रांच्या स्वरूपात आलेले विचार ही मैत्रीण असेल, आई असेल, बहीण असेल, आपले गुरु असतील, इव्हन आपला शत्रू सुद्धा असेल. ते सर्व विचार तुम्ही येऊ द्यायचे आहे. तुमच्या श्वासाची गती या ठिकाणी मंद सुरू आहे. तुमचे डोळे बंद आहेत. मनात येणारे विचार अनेक आहेत. तो एक मनाचा गुणधर्म आहे. तो मनाचा गुणधर्म आहे. मग या ठिकाणी पुन्हा तुमचा श्वासोच्छ्वास या ठिकाणी आत येत आहे, तसाच तो बाहेर जात आहे. तुमचं लक्ष पोटावर आणि छातीच्या हालचालीवर आहे. तुम्हाला त्या हालचाली जाणवत आहे. जाणवत असेल तर तुम्ही वर्तमानात आहात. तुम्ही आनंदी आहात. आपल्या मनात या विचारांबरोबर काही भावना येत असतात. त्या भावना निर्माण होतील, त्या होऊ द्यायच्या आहेत. त्या भावना कोणत्या आहेत? राग आहे, लोभ आहे, क्रोध आहे, मत्सर आहे. ह्या भावनांचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. या सर्व भावनांचा तुम्ही या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. पुन्हा तुमचं लक्ष आपल्या छातीवर आणि पोटावर च्या हालचालीवर आहे. तुमचे डोळे बंद आहेत. तुमची श्वासाची गती या ठिकाणी सुरू आहे. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. तुमचं मन हलकं होत आहे, शांत होत आहे. तुमच्या श्वासाची गती शांत आहे. तुम्ही एक चांगला विचार करत आहात. तुम्ही वर्तमानात आहात. तुम्ही आनंदी आहात. दीर्घ श्वास, तो सोडा, बाहेर सोडा. दोन्ही हाताचे तळवे, डोळे मिटलेले आहेत. दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घर्षण करा. तुमचे डोळे बंद आहेत. बंद डोळ्यांवरती तुम्ही दोन्ही हाताचे तळवे ठेवायचे आहेत आणि अलगद डोळे उघडा. गेल्या 2 तासाचा भार मला असं वाटते थोडंसं शांत वाटतं. घरी सुद्धा स्वतः मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी एक छोटासा प्रयोग केला. त्याप्रमाणे स्वतः करायला शिकलो. गेले 4 दिवस आपण वेगवेगळ्या व्याख्यानांतून या ठिकाणी विचार चर्चा ऐकत आहोत.
मला सुद्धा या ठिकाणी तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर साळवे सर, युती सभेच्या समन्वयिका डॉक्टर प्रतिभा मॅडम आणि या ठिकाणी युती सभेच्या सर्व सदस्य जावडे मॅडम, चाटे मॅडम, ताहिरा मॅडम, राणे मॅडम यांनी या ठिकाणी मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली. तुमच्याशी मी या ठिकाणी संवाद साधू शकले त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. आज तुम्हाला नक्कीच आजच्या व्याख्यानामधून बराचसा फायदा झाला असेल. आज आपले वक्ते डॉक्टर मयुरी खर्चे आणि डॉक्टर CD खर्चे यांनी आपल्याला मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य कसं व्यवस्थित ठेवायला पाहिजे किंवा आपण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी कोणकोणते प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली. आता आपण आजच्या कार्यशाळेच्या 4th डेला आपण शेवटच्या टप्प्याला पोहोचतोय. शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे जे आपले प्रमुख वक्ते आले डॉक्टर मयुरी खर्चे आणि डॉक्टर CD खर्चे या दोघींनी आपल्याला जे महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला आणि जे मार्गदर्शन आपल्या विद्यार्थिनींचं केलं त्याबद्दल मी त्या दोघींचे मनपूर्वक आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा हा चर्चासत्र इथंच संपला हे जाहीर करते. उद्या पुन्हा 5व्या दिवसाच्या